morning. चलो, so question number 46 geography. Question number 46 geography section. ठीक आहे. तर क्वेश्चन बघा, हिमालय पर्वत रांगा नसत्या तर भारतावर कोणते भौगोलिक परिणाम झाले असते. ठीक आहे. याचा आन्सर बघा, इथे विचारलं काय आहे, काय परिणाम झाले असते. तर मान्सून पद्धती वेगळी दिसली असती. ऑफकोर्स मान्सून पद्धती जी आपण म्हणतो नैऋत्य मोसमी वारे जे भारतामध्ये एंट्री करतात. ठीक आहे. दोन शाखेद्वारे ते एंट्री करतात. एक अरबी समुद्र कडनं येतात आणि एक बंगालच्या उपसागर. आणि हे दोघं जेव्हा भारतामध्ये एंट्री करतात तर वरती जेव्हा वाहत असतात तर त्यांना कोण अडवतात पुढे जाऊन, हिमालयस. आणि म्हणून पूर्ण आपल्या भारतातच काय होतं, हे पाऊस पडतो. राईट. तर हे बरोबर आहे. आणि कधी हिमालय नसते तर हे वारे नैऋत्य मोसमी वारे पुढे निघून गेले असते. भारतात जे आज पाऊस पडतोय, ज्या प्रकारचं मान्सूनचे रेनफॉल आहे तसं आपल्याला बघायला भेटले नसते. ठीक आहे. तर हे बरोबर आहे. अबरोबर, सायबेरियाकडून येणाऱ्या थंड लाटेचा परिणाम संपूर्ण भारतावर आला असता. यस. आता जसं तुम्हाला माहिती, कधी आपण आपला भारत एक सिंपल डायग्राम कधी आपण काढतो, हे भारत, हे वरती काय आपले हिमालयाज आहे. राईट. आणि वरती पूर्ण सायबेरिया, पूर्ण कोल्ड डेझर्ट, गोबी डेझर्ट, हे सगळं आपण बघतो. यस. तर इथून जे वारे येणारे असते, थंडे वारे, यांना आज कोण अडवतं आहे, हिमालय अडून ते आहे. राईट. पण हिमालय नसते तर हे थंड शीत वारे आपल्या भारतामध्ये एंट्री केली असती. यस. राईट. हे बरोबर आहे. नेक्स्ट, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाची निर्मिती झाली नसती. तुम्हाला माहिती आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश म्हणजेच नॉर्थ इंडियन प्लेन्स, यांची निर्मिती कशी झाली आहे, हिमालयानंतर झालेली आहे. बरोबर. हिमालयामध्ये जे पण उगम पावणाऱ्या नद्या होत्या, ह्या नद्यांनी त्याचा गाळ जेव्हा खाली वाहून आणलाय तर या गाळाच्या संचयनातून ह्या मैदानाची निर्मिती झालेली आहे. हिमालय नसते तर हे मैदान तयार झाले असते नाही. बरोबर. ठीक आहे. ड. आता ड, भारतात विषुववृत्तीय वनांनी जास्त क्षेत्र व्यापले असते. बिलकुल नाही. कारण की विषुववृत्त हवामान म्हणजेच काय, ते भरपूर पर्जन्य, उष्णता असेल तेव्हा अशा प्रकारचे वन बघायला मिळतील. पण हिमालय नसते तर काय झाले असते, पूर्ण थंड वारे आपल्या भारतात एंट्री केली असती आणि आपला भारत एक ओसाड प्रदेश राहिला असता. बरोबर. म्हणजेच ड जे आहे हा भौगोलिक परिणाम आपल्याला नसता बघायला. राईट. तर याचं उत्तर काय आहे, काय परिणाम झाले असते, तर तुम्हाला बघा वेगळी दिसली असती. सायबेरिया थंड परिणाम भारतावर आला असता आणि उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाची निर्मिती झाली नसती. ओके. तर याचं उत्तर काय येणार आहे, अ, ब आणि क. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. ओके. पुढे हवामानशास्त्रावर क्वेश्चन आहे. पुढील विधाने लक्षात घ्या. वर्षभर 30 डिग्री उत्तर व दक्षिण असा आहे ते 60 डिग्री उत्तर दक्षिण ह्या अक्षांश दरम्यान वाहणाऱ्या वाऱ्यांना पश्चिमी वारे म्हणतात. बरोबर. वेस्टर्लीज म्हणतात. येस. जे आपण म्हणतो 0 ते 30 डिग्री उत्तर दक्षिण ह्या अक्षवृत्त दरम्यान जे नियमितपणे वाहणारे वारे असतात यांना आपण काय म्हणतो, पूर्वीय वारे, ईस्टर्लीज, किंवा यांना आपण व्यापारी वारे पण म्हणतो. बरोबर. आणि त्याच्यानंतर वरती 30 ते 60 डिग्री अक्ष वृत्त, उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध, इथे नियमितपणे जे वारे वाहतात यांना आपण काय म्हणतो, पश्चिमी वारे, वेस्टर्लीज, किंवा यालाच आपण अजून काय म्हणतो, प्रतिव्यापारी वारे किंवा अँटी ट्रेड विंड्स. बरोबर. तर हे बरोबर आहे. यस. नेक्स्ट. आणि बघा इथे बघा, वाहणाऱ्या वाऱ्यांना नियमितपणे हे वारे वाहत असतात, नियमितपणे. आणि हे जे वारे असतात ना, लक्षात ठेवा, इथे आपण ज्यावेळेस तुम्ही हे वारे जेव्हा वाचले असतील, पूर्वीय वारे, पश्चिमी वारे, हा ना, ध्रुवीय वारे, हे वाऱ्यांना कोणाच्या हेडिंग खाली वाचतात तुम्ही, प्लॅनेटरी इव्हेंट्स, ग्रह्य वारे. बरोबर. यांना का ग्रह्य वारे म्हणतात, कारण हे वर्षभर नियमितपणे वाहत असतात. यस. आणि ह्या तिघ वाऱ्यांनी आपल्या ग्रहाचा पूर्ण क्षेत्र व्यापलेला आहे, म्हणून याला आपण काय म्हणतो, प्लॅनेटरी विंड्स, ग्रह्य वारे. लक्षात ठेवा. आणि मग जे मान्सून आहे, स्थानिक वारे आहे, जे पण आपण सायक्लॉन्स बघतात, अँटी सायक्लॉन्स बघतो, हे काय आहे, ह्या ग्रह्य वाऱ्यांमध्ये काही स्थानिक कारणांमुळे जेव्हा मॉडिफिकेशन घडून येतो त्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण होते. आलं लक्षात. तर हे जे पण ग्रह्य वारे असतात यांना आपण प्राथमिक परिसंचलन पण म्हणतो, प्रायमरी सर्क्युलेशन म्हणतो. आणि जे मी दुसरे जे सांगितले तुम्हाला, सायक्लोन, अँटी सायक्लॉन, मॉन्सून, हे सगळे काय आहे, सेकंडरी सर्क्युलेशन. कारण प्राथमिकमध्ये मॉडिफिकेशन होऊन जे वारे तयार होतात याला आपण म्हणतो द्वितीय परिसंचलन. क्लिअर सगळ्यांना. कारण विंड्सवर क्वेश्चन विचारले जातात, सो हे पण लक्षात ठेवणार. ओके. नेक्स्ट. भारताच्या उत्तर भागात, पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीर भागात हिवाळी पाऊस पश्चिमी वाऱ्यांचा भाग आहे. येस.
आता इथे अजून एक पॉईंट लक्षात ठेवायचं, आपण भारतचा जेव्हा विचार करतो, भारतामध्ये हिवाळी पाऊस कुठे पडतो किंवा हिवाळ्यात पाऊस कुठे पडतो, मोस्ट ऑफ जणांना जे नवीन विद्यार्थी असतात त्यांना बहुतेक करून माहीत असतं तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशचा सदन जो भाग आहे ह्या किनारी प्रदेशात, राईट. पण हिवाळ्यामध्ये आपल्या भारतात पाऊस अजून कुठे पडत असतो? पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश या भागामध्ये पण हिवाळ्यात पाऊस पडतो, लक्षात ठेवा. आणि हा जो पाऊस असतो, हा जो पर्जन्य असतो, हा गव्हासाठी, गहू माहिती रब्बी पीक आहे. येस, रब्बी पीक आहे, हिवाळ्यात पाऊस पडतोय. तर हा जो आहे, लक्षात ठेवा, हा पाऊस गव्हाच्या उत्पादनासाठी खूप चांगला ठरतो. तर हा जो पाऊस पडतो ना हिवाळ्यात या भागामध्ये, पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीर, तर हा पाऊस कशामुळे पडतो? तर लक्षात ठेवा, इथे तुम्ही जेव्हा एक वाचलं असेल, आतापर्यंत अभ्यास केला, आता एक्झामला बसले आहेत तुम्ही, तर पश्चिमी विक्षोभ ऐकलाय सगळ्यांनी, वेस्टर्ली डिस्टर्बन्स? येस, ऐकलं असेल, राईट. पश्चिमी विक्षोभ म्हणजेच काय, की लक्षात ठेवा एक प्रकारचं सायक्लॉन. तुम्हाला माहिती आहे समशीतोष्ण आवर्त टेम्परेट सायक्लॉन्स. येस, हे सायक्लॉन्स हे आवर्त कुठे तयार होतात? भूमध्य सागरीय भागामध्ये. कुठे भाग तयार होतात? भूमध्य सागर भाग, म्हणजेच युरोपच्या साईडला, राईट. आणि हे कुठे तयार होत आहे? अक्षवृत्त कोणत्या? 30 डिग्रीच्या वरती आहे, राईट. तर हे वेस्टर्लीजच्या भागात हे समशीतोष्ण आवर्त तयार होतात. आणि पश्चिमी वाऱ्यांची दिशा कशी असते? फ्रॉम वेस्ट टू ईस्ट, म्हणूनच त्याला आपण पश्चिमी म्हणतोय ना, फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. आता वेस्ट टू ईस्ट भूमध्य सागरात हे आवर्त तयार होतात आणि पश्चिमी वारे यांना पूर्वकडे वाहत आणतात ह्या सायक्लॉनला, आवर्तला. आणि हे पूर्वकडे येत असताना त्यांना मग इराण, इराक, पाकिस्तान आणि पुढे कोणता देश लागतो? भारत. आणि भारताचं कोणते राज्य लागतात? पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीर. आणि इथे हे आवर्त काय देतात? पाऊस देतात. आणि म्हणून हे पश्चिमकडून आलंय ना, आलं लक्षात? वादळ सकट पाऊस होत आहे, म्हणून याला आपण म्हणतो पश्चिमी विक्षोभ. क्लिअर? तर हे पाऊस देतात हिवाळ्यात आणि हे खूप चांगला ठरतो हा पाऊस गव्हाच्या उत्पादनासाठी. क्लिअर? तर हे दोघं विधान काय आहे? बरोबर आहे. तर अ आणि ब हे दोन्ही पण काय आहे? योग्य आहे. लक्षात ठेवणार. भारतामध्ये हिवाळी पाऊस 2 ठिकाणी पडतोय, हे लक्षात ठेवा. नाही, वरचा भाग येतो ना, तर हे जो सायक्लॉन असतात ना, लक्षात ठेवा समशीतोष्ण आवर्त जे असतात ना, यांचा जो एरिया, यांचा जो आपण म्हणतो ना विस्तार, हा खूप मोठा विस्तार असतो. वाहतात, राईट. ते बघा, पश्चिमेकडून मी काय म्हणते, हे वाऱ्यांचा जो विस्तार आहे ना, हे खूप मोठा विस्तार, हजारो किलोमीटर पर्यंतचा विस्तार असतो, बरोबर. आपण आता फक्त आपल्या भारताबद्दल बोलतोय, तर हे जेव्हा वाहत असतात तर यांचा वरती पण तेवढाच मोठा विस्तार असतो. काही भाग आपल्या भारताच्या ह्या राज्यात आलेला असतो, समजलं? हे कारण की जे आपण म्हणतो ना समशीतोष्ण आणि उष्णकटिबंधीय आवर्ताचा एक फरक, उष्णकटिबंधीय आवर्ताचा विस्तार खूप छोटा असतो आणि ते खूप विध्वंसक पण असतात. ते समशीतोष्ण आवर्ताचा विस्तार खूप मोठा असतो, हजारो किलोमीटर पर्यंत. कारण की ते कशामुळे तयार झालेले असतात समशीतोष्ण आवर्त? जेव्हा 2 विरुद्ध गुणधर्मेचे राशी, एक शीत वायुराशी, एक उष्ण वायुराशी जेव्हा एकत्रित मिळतात त्यावेळेस हे आवर्त तयार होतात, बरोबर. आणि मी काय म्हणते, भूमध्य सागरीय भागात हे तयार होत आहेत. तर भूमध्य सागरीय भागातली उष्ण वायुराशी, त्याच्याकडे बरंच मॉइश्चर आहे, आलं लक्षात? यस. आणि खाली अजून आफ्रिका खंड आहे, म्हणजे ही उष्ण वायुराशी आहे. वरतून युरोपकडनं येणारी कोणती वायू राशी असते? शीत वायुराशी. हे दोघं एकत्रित येऊन इथे कोणता तयार होतो? सायक्लॉन, टेम्परेट समशीतोष्ण आवर्त. क्लिअर सगळ्यांना आता? ओके, चलो आता नेक्स्ट क्वेश्चन. दक्षिण गोलार्धात वारे वाहत असताना डावीकडे वळतात, कारण? ठीक आहे, तुम्हाला माहिती, जेव्हा आपण वाऱ्यांची दिशा काढतो, हा पॉईंट खूप मुलांना अवघड पण जातो खरं तर. आपण इथे खूप डिटेल नाही आता डिस्कस करणार, पण इथे फक्त एक पॉईंट लक्षात ठेवायचं. तुम्हाला एक माहीत असेल की पृथ्वी ही आपली फिरते फ्रॉम वेस्ट टू ईस्ट, राईट. आता ही जेव्हा पृथ्वी फिरते ना, तर इथे मी 2-3 पॉईंट्स तुम्हाला बेसिक सांगते की पृथ्वीचे फिरण्याची जी दिशा वेस्ट टू ईस्ट आहे आणि हिचा स्पीड जो असतो, हा सगळ्यात मॅक्झिमम स्पीड कुठे असतो? इक्वेटरकडे. कुठे असतो? इक्वेटर. आणि इक्वेटरपासून तुम्ही जसं वरती जाणार ध्रुवाकडे, हिचा वेग कसा असतो? कमी कमी होत गेलेला असतो, बरोबर. आता हे जे वारे आहेत, तुम्हाला वारे माहीत आहे की कधी पण फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशरकडे येतात, बरोबर. जास्त दाबाकडून कमी दाबाकडे येतात.
आता इथे तुम्ही जेव्हा बघतायत की इथे दक्षिण गोलार्धात हे वारे डावीकडे वळतात. हाय प्रेशरकडून जेव्हा लो प्रेशरकडे येतात तर काही वेळेस हे वाऱ्या कमी वेगाकडून जास्त वेगाकडे जात असतात, काही वेळेस हे वारे जास्त वेगाकडून कमी वेगाकडे येत असतात. तर त्यांना त्यांच्या डेस्टिनेशनकडे पोहोचण्यासाठी काय करावं लागतं, कारण की काही ठिकाणी तो जिथे पोचायचा तो भाग वेग जास्त असल्यामुळे पुढे निघून गेलेला असतो, काही ठिकाणी तुम्ही वरती बघणार तर त्यांना जिथे पोचायचं तो भाग मागे राहून गेलेला असतो. तो वारे काय करतात, त्यांच्या मूळ दिशेकडनं काय होतात, थोडे वळतात. ओके, तर हे दक्षिण गोलार्धात कुठे वळतात, त्यांच्या मूळ दिशेच्या डाव्या बाजूला. आणि याच्यासाठी एक नियम दिलेला आहे, फेरल्स लॉ. कोणता नियम आहे, फेरल्स लॉ. ओके, तर हे कशामुळे होतं, पृथ्वीचे परिवलन. कशामुळे होतं, पृथ्वीचे परिवलन. बिकॉज पृथ्वी स्वतःभोवती पण फिरते ना, आणि हिचं फिरण्याचा जो वेग आहे हा सर्वत्र सारखा नाही आहे. फ्रॉम इक्वेटर टुवर्ड्स द पोल हा जो वेग आहे हा काय होतो, कमी कमी होत जातो. हे मी तुम्हाला फक्त एक आउटलाईन, एक हिंट देऊन दिली आहे. जेव्हा आता तुम्ही विंड्स बघणार त्यावेळेस तुम्ही बघा की कसे वारे, म्हणजे आता एक अजून एक तुम्हाला सांगून देते की ठीक आहे, आता आपण बघूयात. इथे एक एक्झाम्पल मी तुम्हाला किंवा एक सांगते. ईस्टर्लीज घ्या, राईट. ईस्टर्लीज पूर्वीय वारे घ्या, राईट. आता पूर्वीय वारे, आता वारे पहिले तर लक्षात ठेवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे येतात, राईट. आपल्याला माहिती आहे की विषुववृत्ताला कोणता दाब असतो, लो प्रेशर. वरती कोणते आहे, हाय प्रेशर, बरोबर. वारे कसे वाहणार आहे, फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर, बरोबर. आता मी तुम्हाला पहिले पॉईंट काय सांगितलं, इक्वेटरला स्पीड कसं आहे, जास्त आहे, बरोबर. आणि वरती स्पीड कसं आहे, कमी असणार आहे, राईट. आता हे वारे कमी वेगाकडून जास्त वेगाकडे येत आहे ना, वेगाकडे येत आहे ना. आणि आपण कधी एक सिंपल रूल कधी असा पकडला की सरळ सरळ वारे येत असेल स्ट्रेट लाईनला, तर हे तर त्यांच्या पोझिशनला पोहोचले असते. पण पृथ्वी कशी स्थिर आहे का, नाही, हे फिरते ना, ठीक आहे. आता त्यांना या वाऱ्यांना कधी सरळ आले असते, जिथे पोचायचं तो भाग काय होतोय, खाली वेग जास्त असल्यामुळे हा पुढे निघून गेला. म्हणून वारे कसे होतात, मूळ दिशेच्या उजव्या बाजूला वळतात उत्तर गोलार्धात, आणि दक्षिण गोलार्धात कुठे वळतात, डाव्या बाजूला. क्लिअर सगळ्यांना, यस. तो पृथ्वीचे परिवलन. हे इथे एवढं मी पूर्ण नाही घेऊ शकणार, पण तरी मी तुम्हाला हिंट देऊन दिली. आता तुम्ही स्वतः अभ्यास करा, राईट. आता 49, क्वेश्चन नंबर 49, जोड्या लावा. ग्रेट विक्टोरियन वाळवंट, ग्रेट विक्टोरियन डेझर्ट, हे वाळवंट कुठे आहे, ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाचा पश्चिम भाग कधी बघितला, या खंडाचा पश्चिम भाग बघितला, सगळे वाळवंट आहे, लक्षात. आणि यांची 90% जी लोकसंख्या आहे ही पूर्ण कुठे केंद्रित आहे, ऑस्ट्रेलियाची पूर्व किनारपट्टीवर, ठीक आहे. तर लक्षात ठेवा, ग्रेट विक्टोरियन ऑस्ट्रेलिया. ग्रेट कॅनियन कुठे आहे, अमेरिका. कोलोराडो नदी जी आहे ना, लक्षात ठेवा, कोलोराडो नदी तिने ही काय तयार केलेली, घळई तयार केलेली आहे, राईट. ऑलमोस्ट 2 म्हणजे सुमारे 2 किलोमीटर खोल एवढी घळई आहे ती. ओके. उरल पर्वत, रशिया. उरल पर्वत हा प्राचीन, जसं आपल्या भारतामध्ये अरावलीज आहे ना, तसं जगामध्ये अजून प्राचीन पर्वत बघितलं तर उरल पर्वत येतात, लक्षात ठेवा. आणि उरल पर्वत याने युरोप आणि आशिया खंड यांच्या दरम्यान एक सीमा तयार केलेली. तर उरल पर्वत कधी आपण अशी उभी आहे, उरल पर्वत. उरल पर्वताच्या कधी आपण पश्चिम भागात गेलो तो कोणता खंड येतो, युरोप. आणि पूर्व भागात गेलो तर आशिया खंड. ओके. नेक्स्ट आता दक्षिण अल्प्स. दक्षिण अल्प्स कुठे येतात, न्यूझीलंड. ओके. या अल्प्सच्या भागामध्ये सगळे जे ग्रासलँड्स, कॅन्टरबरी, हे गवताळ वगैरे प्रदेश आहे. तर उत्तर काय येणार तुमचं 49चं, कमॉन काय येत आहे मग. ओके, चलो आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. आपल्या महाराष्ट्रावर क्वेश्चन आहे. येस, माणिकडोह धरण दिलेलं आहे बघा. कुठे हे धरण, कोणत्या नदीवर आहे, कुकडी, है ना. यस, याच्या जलाशयाला काय म्हटलं जातं, शहाजी सागर. काय म्हटलं जातं याच्या जलाशयाला, शहाजी सागर. आणि हे माणिकडोह धरण पुणे जिल्ह्यामध्ये आहे, जुन्नर, ठीक आहे. उजनी डॅम कोणत्या नदीवर आहे, भीमा. ओके. याच्या जलाशयाला, याच्या वॉटर बॉडीला काय म्हटलं जातं, यशवंत सागर, बरोबर. यस, यशवंत सागर. हे पुणे आणि सोलापूर या दोघांच्या दरम्यान येतो हा उजनी डॅम. धोम कृष्णा नदी वाईला आहे, सातारा जिल्हा, ठीक आहे, कृष्णा रिवर. आणि एलदरी पूर्णा नदी, जिंतूर, परभणी तालुका, सॉरी परभणी जिल्हा, जिंतूर तालुक्यात. क्लिअर. चलो आता नेक्स्ट क्वेश्चन, सिंपल क्वेश्चन होता हा.
द्विकल्पीय पठारावरील सर्वात उंच शिखर, द्विकल्प पठारावरील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? अनायमुडी. बघा, द्विकल्प पठार इथे आपण विचारलं द्विकल्प पठार आहे, किंवा इथे तुम्हाला प्रश्न असा पण विचारला गेला असता पश्चिम घाटातील सगळ्यात उंच शिखर, तरी तुमचं उत्तर काय असतं? अनायमुडी. क्लिअर? तर अनायमुडी याची उंची केवढी आहे? 2695 मीटर्स. ओके. पश्चिम घाट खाली तुम्ही आले, केरळमध्ये हा शिखर येतो. यस. त्याच्यानंतर डोडा बेटा, यस डोडा बेटा. निलगिरीज रांग माहिती आहे, वेस्टर्न घाटचा तुम्ही इकडचा भाग बघितला. निलगिरीज मध्ये सगळ्यात उंच शिखर कोणता येतो? डोडा बेटा. त्याची उंची 2637 लिहून घ्या. कळसुबाई आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यात उंच शिखर, वेस्टर्न घाटचाच भाग आहे, 1646. इथे अजून एक पॉईंट लक्षात ठेवा. आता आपण कळसुबाई हे सगळं खूप वाचलेलं आहे, पण कळसुबाई, रतनबाई आणि कात्राबाई असे हे 3 शिखरं आहेत. लक्षात ठेवा, हे 3 बहिणी म्हटलं जातात किंवा 3 सिस्टर्स म्हटले जातात. कळसू, रत्ना आणि कात्रा. त्यामध्ये सगळ्यात मोठी किंवा उंच कोणती आहे बहीण? कळसुबाई. तसंच रतनगड, रतनबाई जी होती त्या शिखरला काय म्हटलं जातं? रतनगड. आणि याला म्हटलं जातं ज्वेल ऑफ वेस्टर्न घाट, म्हणून रतनबाई. लक्षात ठेवणार हे पण. यस. चलो, कळसुबाई. अस्तंबा, अस्तंबा हा शिखर वेस्टर्न घाट्समध्ये नाही येत, हे कशामध्ये येतं? सातपुडा रांग. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे अस्तंबा? कमॉन. 1326 मीटर्स उंची आहे याची, नंदुरबार जिल्हा. ओके, गुड. आता नेक्स्ट क्वेश्चन. भारतात खनिज तेलाचे शोध खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात झाले? हे बघा, खनिज तेलाचा शोध कुठे लागला पहिले? तर तुम्हाला माहिती आहे, आसाम दिग्बॉय. बरोबर. याच्यावरनं तुमचं उत्तर येणार ब्रह्मपुत्र दरी. इन विच इयर, कोणत्या वर्षात लागलं होतं हे शोध? आपण म्हणतो ना सगळ्यात पहिली तेलाची विहीर किंवा तेलाचे क्षेत्र 1889. कधी? 1889. ब्रह्मपुत्र दरी, तिपम टेकड्याचा परिसर आहे तिथे याचा शोध लागला होता. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग आपण म्हणतो ना अंकलेश्वर, गुजरात. ओके. आणि त्याच्यानंतर मग आपला मुंबई हाय. ओके. चला, आता नेक्स्ट क्वेश्चन. सो ब्रह्मपुत्र दरी. ओके. आता बघा, भारताचा खनिज तेलाचे शोध जसं आपण बघतो ना, इथे तुमचे दुसरे ऑप्शन्स कधी आपण विचार करतो, पश्चिम किनारी प्रदेश, यस, मुंबई हाय, वसई हाय, हे खूप भारतातले सगळ्यात मोठे क्षेत्र. हा, सर्वप्रथम पाहिजे होता. ओके. कोणत्या क्षेत्रात झाले? हां, तो एक मेन्शन झाल्याने बघायला गेले तर सगळ्याच ठिकाणी आहे, म्हणून तर ठीक आहे. ठीक आहे. हे आयोगकडनं पण होते मिस्टेक. आयोग तर डायरेक्ट कॅन्सल करून देते. आपण इथे डिस्कशन करूयात, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. पण समजलं होतं ना सगळ्यांना? ओके. चलो. सो पश्चिम किनारी प्रदेश, मुंबई हाय, वसई हाय, हे जो पूर्ण भाग आहे तो जे आपण म्हणतो भारतातलं सगळ्यात मोठे क्षेत्र, तेल आणि खनिज तेल आणि नैसर्गिक वायू. पूर्व किनारी प्रदेश, पूर्व किनारी भागामध्ये जे आपण म्हणतो गोदावरी, कृष्णा नदीचे जे त्रिभुज प्रदेश आहे ना, कावेरी नदीचे त्रिभुज प्रदेश, इथे तेलाचे क्षेत्र आहेत. आणि बहुतेक हे तेलाचे क्षेत्र कोणाकडे आहेत? रिलायन्स बघतात. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्रह्मपुत्र दरी जो भाग आहे, सुरमा नदीचे खोरे, ब्रह्मपुत्र नदीचे खोरे इथे आहे. आणि गुजरात किनारा, पूर्ण अंकलेश्वरचा जो भाग आहे तो, तर हे सगळ्या भागात आहे, पण सर्वप्रथम इथे ब्रह्मपुत्र. राईट. नेक्स्ट. आता योग्य विधान निवडा. कुरुशिव सागरी प्रवाह काळा प्रवाह नावानेही ओळखला जातो. यस. हे बघा, कुरुशिव हा सागरी जो प्रवाह आहे ना, हा कुठे तयार होतो? जपानच्या भागामध्ये. जपान. तो कोणता सागर येतो? हा पॅसिफिक महासागर तिथे. आणि हे जे पाणी आहे ना, लक्षात ठेवा, असं काळपट रंगाचं, एकदम ब्ल्यू कलर नाही आहे, ब्राईट ब्ल्यू, काळपट निळ्या रंगाचं असतं, म्हणून याला ब्लॅक करंट पण म्हणतात. ठीक आहे. आणि कुरोशिव हा कोणता आहे? आता बघा, ज्यावेळेस पण आपण सागरी प्रवाह वाचतो किंवा अभ्यास करतो, तर प्रवाहांना आपण 2 प्रकारे अभ्यास करतो, एक उष्ण आणि एक शीत सागरी प्रवाह. तर कुरोशिव हा कोणता आहे? वॉर्म करंट. ठीक आहे. यस. याला ब्लॅक करंट पण म्हणतात. जपानच्या किनाऱ्यावर वाहतात, पॅसिफिक महासागर. हम्बोल्ट प्रवाह दक्षिण अटलांटिक महासागरात तयार होतो? नाही. हम्बोल्ट बघा, हम्बोल्ट किंवा तुम्ही पेरूचा प्रवाह ऐकला असेल, पेरू चिलीचा सागरी प्रवाह, त्यालाच दुसरं नाव आहे हम्बोल्ट. लक्षात ठेवा. राईट. हे कुठे तयार होतो? दक्षिण पॅसिफिक. कारण पेरू चिली हे देश आहे ना,
दक्षिण अमेरिका खंडातले पेरू, चिली हे देश आहेत त्यांच्या किनाऱ्यावर. तर प्रशांत महासागर आणि हा दक्षिण भाग येतो प्रशांत महासागरचा, म्हणून हा काय होतो तुमचं चुकतो आहे हा विधान. ग्रँड बँक आणि डॉगर्स बँक मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. यस, डॉगर्स बघा, ग्रँड बँक कुठे येते? अटलांटिक महासागर, बरोबर. USA जे आपण म्हणतो उत्तर अमेरिका म्हणजे पण USA युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर ग्रँड बँक, राईट. आणि डॉगर्स बँक कुठे येतं? युरोप. आलं लक्षात? नदन युरोप, नॉर्थ सी. कोणते सी? उत्तर समुद्र किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो नॉर्थ सी, इथे आहे. तर हे मासेमारीसाठी खूप प्रसिद्ध क्षेत्र आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. का? कारण की इथे असे प्रवाह एकत्रित, थंड आणि उष्ण प्रवाह दोघं भागात एकत्रित मिळतात, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे प्लँक्टॉन्स ज्या पाणवनस्पती आणि म्हणून मास्यांची उत्पत्ती कशी आहे? जास्त आहे. दुसरी गोष्ट इथे जे आपण म्हणतो ना काय म्हणतात त्याला कॉन्टिनेंटल शेल्फ, समुद्रबूड जमीन, यांचा पण विस्तार कसा इथे जास्त आहे, त्याच्यामुळे इथे मासेमारी क्षेत्र काय झाले आहेत? विकसित. तर इथे बघा तुम्हाला योग्य विधान फक्त अ आणि क आहे, तर ऑप्शन काय असणार? ऑप्शन 3 इज द आन्सर. आता क्वेश्चन नंबर 54, चुकीची जोडी निवडा. आता अल्प्स रांग दिले त्यांनी. अल्प्स रांगेतला उंच शिखर माउंट ब्लँक, बरोबर आहे, युरोपमध्ये आहे. येस, ओके. किती उंची आहे याची? 4809. अल्प्स आहेत ना युरोपमध्ये, तिथला उंच शिखर. हे बघा, युरोपमधला सगळ्यात उंच शिखर कोणता येतो? एल्ब्रस. कोणता येतो? एल्ब्रस. हे लिहून ठेवा. आणि अल्प्स मधला कोणता होतो? माउंट ब्लँक. ॲप्लेशन्स ही रांग कुठे येते? नाही, उत्तर अमेरिका, लक्षात ठेवा. आणि ते पण USA पूर्व भागामध्ये ॲप्लेशन्स. जसं मी तुम्हाला आता बघा अरावलीज, त्याच्यानंतर उरल म्हटलं ना, तसंच ॲप्लेशन्स पण ही एक प्राचीन रांग आहे. ठीक आहे. तिथे ॲप्लेशन्स इथला उंच शिखर माउंट मिटशेल. ठीक आहे. अलास्का माउंट अल्बर्ट. तर हे बघा, अलास्कन रेंज जी आहे ना, ही उत्तर अमेरिका खंड बघा. USA जो आहे ना, USA हा देश, याचा एक जो स्टेट आहे हा कुठे आहे? कॅनडाच्या वरती आहे, लक्षात ठेवा. कॅनडा एक देश आहे, USA हा एक देश आहे, बरोबर. तर USA एक जो स्टेट आहे, एक प्रोविन्स त्याचा जो आहे, हा कॅनडाच्या उत्तरेला आहे. तर तिथे एक रेंज, एक रांग जाते. ती रांग कोणती आहे? अलास्कन रांग. आणि त्यातला उंच जो शिखर आहे तो कोणता आहे? माउंट मिकेनली, किंवा त्याला आता नामकरण झालं आहे माउंट डेनाली. हे लक्षात ठेवणार. ओके. त्याच्यानंतर आणि एल्बर्ट जो आहे ना, माउंट एल्बर्ट जो इथे दिलेला आहे तुम्हाला, ही रॉकीज रांगेचं सर्वात उंच शिखर आहे. कोणत्या रांगेचा? रॉकीज. ओके. ॲटलास, कमॉन, ॲटलास कुठे येते? ही रांग, ॲटलास ही रांग कुठे येते? आफ्रिका खंड. आफ्रिका खंडाचा कधी तुम्ही वायव्य भाग बघितला, नॉर्थ वेस्टर्न पार्ट, ठीक आहे, तिथे तुम्हाला मोरोक्को हा देश मॅपिंग केला असेल तर तिथे ॲटलास ही रांग आहे. ठीक आहे. तर त्यातला उंच शिखर आहे टप्पल. ओके. तर इथे चुकीची जोडी निवडा. ऑप्शन 3 इज द आन्सर. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन आकृतीवर बेस्ड आहे हा क्वेश्चन, व्हेरी सिंपल. ओके, चलो. तर आता इथे आकृती दिलेली आहे तुम्हाला. अ काय? हे पहिले तर कोणते भूरूप दिसत आहे तुम्हाला? वाळवंट मधले, राईट. तर काय दिसते? हे काय आहे? भूछत्र खडक, मशरूम रॉक ज्याला आपण म्हणतो, भूछत्र खडक, राईट. हे काय दिसते? यार्दांग. काय हे? यार्दांग है ना. यस. आडवे राहिले असते तर जुगॅन है ना, हे यार्दांग्स आहे, राईट. त्याच्यानंतर हे काय आहेत? ब्लोआउट्स, विवर. काय हे? विवर. वाऱ्याच्या अपक्षरण कार्यातून निर्माण होतात. खळगे तयार होतात ना जे वाळवंटामध्ये, वारे काय करतात? एका बाजूची माती घेऊन दुसरी ठिकाणी संचयन करतात. एका बाजूची माती तो काढत काढत तिथे खळगे तयार करतात. याला आपण ब्लोआउट्स पण म्हणतो, किंवा अपवहन विवर पण म्हटलं जातं. आणि हे खळगे किती खोलपर्यंत जाऊ शकतात? वाळवंटाच्या काय म्हणतात त्याला, पाण्याची जी पातळी असेल ती भूजल पातळी असेल तिथपर्यंत वारे ही वाळू काढू शकतात. आणि जिथे ही भूजल पातळी लागते तिथे वाऱ्याचे कार्य संपतं
आणि तिथे पाणी लागतो आणि मग तिथे वाळवंटमध्ये तुम्हाला तिथे हिरवळी बघायला मिळते, कारण पाणी उपलब्ध झालंय आणि त्यालाच आपण काय म्हणतो, ओॲसिस. काय म्हणतो, ओॲसिस. तर समजलं ओॲसिस कसे तयार होतात. ओके, चलो. त्याच्यानंतर हे काय आहे, सँड ड्यून्स, वालुकागिरी. काय आहेत हे, सँड ड्यून्स. ठीक आहे. तर इथे तुम्ही बघणार ना, भूछत्र खडक म्हणजे अ ब क हे वाऱ्याच्या अपक्षरण कार्यातून निर्माण होणारा आहे आणि वालुकागिरी ही वाऱ्याच्या निक्षेपण कार्यातून निर्माण होणारा भूरूप. ओके, चलो. तर नेक्स्ट क्वेश्चन. हेच तुमचे स्टेट बोर्डची डायग्राम घेतलेली आहे मी. ओके, चलो नेक्स्ट. आता भारतातील जमीन वापराचे वर्गीकरण, लँड यूज पॅटर्न ऑफ इंडिया. ठीक आहे. तर नेट सोन एरिया केवढा आहे, ऑप्शन 2 इज द आन्सर. नेट सोन एरिया 46.24, 1A आणि इतर. ठीक आहे. लँड यूज पॅटर्न हा खूप मोठा टॉपिक आहे ॲक्च्युली. ते हे आता तुम्ही फक्त एवढे डाटा लक्षात ठेवा. नेट सोन एरिया म्हणजेच काय म्हणतात त्याला, निव्वळ पेरणी क्षेत्र. वर्षात आपण केली असेल पेरणी तरी त्याला आपण काय म्हणतो मग, नेट सोन एरिया. आणि ग्रॉस याला काय म्हणतो, ढोबळ पेरणी क्षेत्र, ग्रॉस सोन एरिया पण घेतो ना आपण. त्याच्यात कसं असतं की एक पेक्षा 2 वेळेस केली तर त्याला मग ग्रॉसमध्ये पकडलं जातं. इट्स व्हेरी बिग टॉपिक आणि खूप सारे त्याच्यामध्ये, पण आता फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा. आपल्याला आता राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी एवढं ठीक आहे. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन. हा डाटा पण एकदम व्यवस्थित लक्षात ठेवा. पुढील विधाने लक्षात घ्या. हिल्सा मासा भारतात गोड्या पाण्यात आढळतो, नो. बघा, पहिले ते लक्षात ठेवा, हिल्सा हे जे मासा आहे ना, हा बांगलादेश मध्ये आहे खरं हा मासा. आणि हा बांगलादेश आणि भारतात एंट्री करतो तो. आणि याचं कसं आहे ना, काही वेळेस तो सागरी भागात राहतो आणि प्रजननासाठी तो गोड्या पाण्यामध्ये येतो, लक्षात ठेवा. ओके. आणि हिल्सा हे माशाला वेस्ट बेंगॉल आणि बांगलादेशमध्ये याला बरंचसं म्हणतात ना, खूप महत्त्व आहे. रिलिजियस देवासारखं पुजतात, लग्नामध्ये याची भेट देतात. ते एक रिच्युअल्स असतात लग्नामध्ये हिल्सा मासा देण्याची यांच्यामध्ये. एवढं तर कारण याची संख्या कमी झाली होती ना, तर याची म्हणजे याचे फिशिंग करण्यासाठी बॅन पण करण्यात आलं होतं. पण आता परत यांची संख्या वाढवण्यात आली आहे. थोडे दिवस बॅन, 1-2 वर्ष बॅन केलं होतं याची फिशरी करायला. आता परत संख्या वाढली आहे, म्हणून हे करंटमध्ये पण होतं हिल्सा फिश. सो हे लक्षात ठेवणार, हिल्सा. ठीक आहे. तर हे फक्त गोड्या पाण्यात नाही आढळतं, हे सागरी पाण्यात, गोड्या पाण्यात, खाऱ्या पाण्यात, तिघ पाण्यात आढळतं. म्हणून हे विधान चुकीचं ठरतं. खाऱ्या पाण्यातील कासव, सॉल्ट वॉटर क्रोकोडाईल फक्त सुंदरबन परिसरात आढळतं, नाही. फक्त सुंदरबन नाही, इवन ओरिसाच्या किनारपट्टीवर ह्या भागात तो आढळतो. ठीक आहे. यस, त्याच्यामुळे हे पण चुकीचं आहे. गँगेटिक डॉल्फिन आहे, फक्त गंगा नदीत आढळते, तर नाही. गँगेटिक डॉल्फिन्स ही इवन ब्रह्मपुत्रमध्ये पण आहे, सिंधू नदीमध्ये पण आहे आणि गंगामध्ये पण आहे. फक्त गंगामध्ये याची संख्या म्हणून आपण गँगेटिक डॉल्फिन्स म्हणतो. आणि ही जी गँगेटिक डॉल्फिन्स आहे ना, यांना दिसत नाही, हे पण लक्षात ठेवा. ओके. ओके. सो तिघ पण विधान चुकीचे आहे, म्हणून वरील सर्व अयोग्य. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नाव. शोला फॉरेस्ट भारतात कोणत्या क्षेत्रात आढळतात? शोला फॉरेस्ट पश्चिम घाट, दक्षिण भारतामध्ये. लक्षात ठेवा, हे खूप स्पेसिफिक एक लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. शोला वन कुठे आढळतात? तर हे कुठे आढळतात? पश्चिम घाट. हे एक प्रकारचे ट्रॉपिकल उष्णकटिबंधीय वन आहेत. ब्रॉड लीफ रुंद पाण्याचे वन या भागात आढळतात. ओके. सो ही एक फॅक्ट लक्षात ठेवायची आहे. ओके. इवन उंच भागामध्ये पण, जसं आपण म्हणतो ना की खालून जसं तुम्ही वरती चढणार एखाद्या पर्वतीय भागात, तर काय होतं, वनांचे प्रकार बदलत जातो, बरोबर. पण इथे तुम्हाला उंच भागात पण, वेस्टर्न घाटच्या उंच भागात पण तुम्हाला हेच वनं बघायला मिळतात. ठीक आहे. हे कोणते वन आहेत? शोला फॉरेस्ट, पश्चिम घाट. व्हेरी इम्पॉर्टंट. येस, योग्य जोडी निवडा आता. ओके. ट्रेन्स दिल्या आहेत. मैत्री एक्सप्रेस भारत आणि बांगलादेश दरम्यान आहे. यस, भारतचं स्टेशन कोलकाता आणि बांगलादेशच्या ढाका, बरोबर. मैत्री एक्सप्रेस कोणत्या वर्षात स्टार्ट झाली होती? ही 2008 मध्ये. समझोता एक्सप्रेस भारत पाकिस्तान. ओके. भारतातला स्टेशन दिल्ली आणि पाकिस्तानचा अत्तारी. ओके. ही जुनी ट्रेन आहे, 1976 मध्ये स्टार्ट झालेली. आणि बंधन एक्सप्रेस भारत बांगलादेश.
भारताचा कोणता भाग आहे? कोलकाता आणि बांगलादेशचा खुलना. ठीक आहे, ही झाली होती 2017 मध्ये स्टार्ट. ओके, सो हे लक्षात ठेवणार सगळे. तर हे सगळे योग्य आहे. अ ब क फॅक्च्युअल काही नाही याच्यामध्ये एवढं क्वेश्चन. व्हेरी सिम्पल. आजचा पेपर जरा मी सिम्पल टाकलेला, सायन्स आणि भूगोल दोघं पण तुम्हाला लक्षात आलं असेल लास्ट पेपरपेक्षा. अल्टरनेट असेल, एकदा सोपा, पुढचा रेडी राहा थोडा टफ. सो तुम्ही आयोगला जात असताना टोटली प्रिपेअर राहा. सोपं आलं तरी वी आर रेडी, कठीण आलं तरी वी आर रेडी. अदरवाईज तो डिझास्टर मॅनेजमेंट 2 तासात करणं खूप अवघड जातं बऱ्याचदा. कारण आपल्याला अपेक्षित असतं आपण जे करून गेलो तसं आयोग विचारेल, कधीच होत नाही. सो तो मॅनेज करता यायला पाहिजे. सो आपल्याला पण तशा पद्धतीने बघा, अभ्यासाबरोबर थोडीशी मानसिक तयारी ह्या पद्धतीने पण करणं गरजेचं आहे. सो आजचा पेपर इझी, पुढचा पेपर थोडा डिफिकल्ट, असं अल्टरनेट असेल. सो त्या पद्धतीने तुम्ही प्रिपेअर राहा. ओके, नेक्स्ट आता सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांची साक्षरता सर्वाधिक व सर्वात कमी नोंदली गेली? कोणत्या जिल्ह्याची सर्वात जास्त? मुंबई उपनगरची सर्वात जास्त आणि सर्वात कमी पालघरची. आता इथे प्रश्न पडला असेल की 2011ला तर पालघर जिल्हा नव्हता, ठीक आहे, पण तरी डाटा अवेलेबल झाला आहे. सो आपल्याला ते करून जायचं आहे, राईट. ओके, तर मुंबई उपनगरची किती? 89.9%. ओके ओके, आणि पालघरची 57.1. आता इथे 2011चा कधी विचार केला तर नंदुरबार जिल्हा पण येतो, बरोबर. नंदुरबार, तर नंदुरबारची कधी आपण पालघरच्या हिशोबाने बघितली तर नंदुरबारची केवढी साक्षरता आहे? 64.4. कारण आता डाटा उपलब्ध आहे ना, सो आपण त्या पद्धतीने करून घ्या. ओके, चलो. सो उत्तर आहे तुमचं ऑप्शन 2 इज द आन्सर. आता हे बघा, तुम्हाला एक चार्ट दिलेला आहे. दिलेल्या तक्त्यात 400 मीटर उंचीवर स्थित असलेल्या एक भौगोलिक प्रदेशाचे काही हवामान विषयक वैशिष्ट्य दिलेली आहेत आणि ते कोणती वन बघायला मिळेल तुम्हाला. ठीक आहे, कोणत्या प्रकारची वन? याचं उत्तर कोणतं आहे? पर्वतीय उपोष्ण कटिबंधीय वन, माउंटेन सब ट्रॉपिकल फॉरेस्ट ज्याला आपण म्हणतो ते बघायला. कारण 400 मीटरच्या उंचीवर, आता मी जसं सांगितलं ना, तुम्ही हिमालयन किंवा पूर्वांचल ह्या भागात गेले तर जसं तुम्ही फुटहिलपासनं पायथ्यापासनं वरती जाणार, वनांचे प्रकार काय होणार? बदलत जाणार, राईट. तर 400 मीटर उंचीवर तुम्हाला कोणते बघायला मिळेल? पर्वतीय उपोष्ण कटिबंधीय वन. तर यांना पावसाचे प्रमाण किती असतं तेव्हा हे वन तयार होतात? 200 सेंटीमीटर, 150 ते 200 सेंटीमीटर पर्यंतचे पाऊस असतं आहे. लक्षात ठेवा, 200 सेंटीमीटर पर्यंतचा जेव्हा पाऊस, 150 पासून 200 एवढं पाऊस असेल त्यावेळेस हे वन तिथे तयार होतात. लक्षात ठेवा. आणि तापमान जसं आपण बघतो इथे कमाल तापमान आणि किमान तापमान बघा इथे. ओके, कमाल केवढं आहे? 31, 30. खूप फरक आहे का? 1-1, 2-2 डिग्रीचंच आहे. इवन तुम्ही नोव्हेंबर डिसेंबर हे बघा, राईट. आणि किमान 21, 20, खूप कमी पण नाही आहे, राईट. ओके, तर इथे तुम्हाला ह्या रेंजमध्ये लक्षात ठेवा 22 डिग्री सेंटीग्रेड एवढ्या तापमानात हे वन तयार होत असतात. तर याचं उत्तर कोणतं आहे? पर्वतीय उपोष्ण कटिबंधीय वन. याला आपण इंग्लिशमध्ये माउंटेन सब ट्रॉपिकल फॉरेस्ट म्हणतो. ठीक आहे, यातली सगळ्यात महत्त्वाची वनस्पती किंवा वृक्ष प्रजाती कोणती या भागात? चीर पाईन. कोणती आहेत? चीर पाईन. तुम्हाला माहिती आहे ना की ह्या हिमालय किंवा हिमाचल प्रदेशमध्ये वनांना आगी खूप लागतात, वनवे. तर हे जे वृक्ष ना चीर पाईन, यांच्यामध्ये एक गुणधर्म असतो, यांची पानं जेव्हा, कोरडे पानं जेव्हा एकमेकांना रगडले जातात ना, रफ होतात ना, आग तयार होते. तर इथे नैसर्गिक पद्धतीने आग लागते. तर तिथे बिकॉज ही वनस्पती जास्त आहे, चीर पाईन. ओके, चलो तर नेक्स्ट. खालीलपैकी कोणते घटक सभोवतालच्या वातावरणात आढळतात आणि ते वातावरणाच्या तापमान वाढीस कारणीभूत असतात? तापमान वाढीस. ठीक आहे, ओके. तर बघा, एक तर सल्फर हेक्साफ्लोराईड. सल्फर हेक्साफ्लोराईड हे तुम्हाला माहिती आहे की हे ग्रीन हाऊस गॅस पण आहे, हरितगृह वायू पण आहे. कारण हे काय करतात? उष्णता शोषून घेतात. पाण्याची वाफ, यस, पाण्याची वाफ उष्णता शोषून घेते. म्हणून मुंबईला गेले तर आपल्याला जास्त उष्ण वाटतं, बिकॉज ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे तिथे खूप जास्त गरम होतं आपल्याला.
येस, तर हे पण उष्णता शोषून घेते. पण पाण्याच्या वाफला आपण ग्रीन हाऊस गॅस म्हणून दर्जा नाही आहे, कारण की पाण्याच्या वाफचे प्रमाण जे असतं हे क्षेत्रानुसार काय होतं, बदलत जातं. आता जसं आपण महाराष्ट्राचंच उदाहरण घेतलं तर महाराष्ट्राच्या किनारी भागात तुम्हाला ह्युमिडिटी जास्त बघायला मिळेल. जसं तुम्ही अंतर्गत भागात येणार बाष्पाचे प्रमाण कमी झाले. दुसरी गोष्ट, याला ग्रीन हाऊस गॅसचा अजून दर्जा का देण्यात नाही आलेला आहे, बिकॉज याची लाईफ केवढी असते, खूप कमी. एकदा तयार झाल्यावर हे 5 ते 6 दिवस वातावरणामध्ये राहतात, त्याच्यानंतर नष्ट म्हणजे सांद्रीभवन होऊन निघून जातात. क्लिअर. त्याच्यामुळे यांना ग्रीन हाऊस गॅसचा दर्जा नाही आहे, पण हे उष्णता काय करतात, शोषून घेत असतात. आणि काजळी म्हणजेच ब्लॅक सूट. ठीक आहे. हे बघा इथे उत्तर जे आहे ना, अ ब क हे तिघं घ्यायचं आहे. पण अजून एक पॉईंट लक्षात ठेवा तुम्ही, काजळी जी असते ना ब्लॅक सूट, याचं अजून एक असं पण म्हटलं जातं ना की ही अँटी ग्रीन हाऊस पण आहे. कारण की ज्यावेळेस काजळी, ज्या भागात इंडस्ट्रियल एरिया खूप आहे किंवा काजळी जास्त असते, तर ही काजळीचं काय होतं ना, एक थर तयार झालेला असतो आणि ती डायरेक्ट सूर्यप्रकाशला त्या भागात पोचू देत नाही. त्याच्यामुळे तिथलं हवामान कसं असतं, मग थंड होतं. समजलं. तर काजळीला असं पण घेतलं जातं. तर तुम्हाला अशा प्रकारचा पण क्वेश्चन आला तर लक्षात ठेवणार, ज्यावेळेस जास्त थर असेल त्यावेळेस. ओके. सो इथे आता तुमचं उत्तर आहे अ ब आणि क. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 63. पॅसिफिक महासागराभोवतालचा पट्टा, द सर्कम पॅसिफिक बेल्ट, हा सर्वात जास्त भूकंप प्रवण असलेले क्षेत्र आहे. कारण सर्कम पॅसिफिक बेल्ट स्पष्टीकरणमध्ये मी पूर्ण क्षेत्र तुम्हाला दिलेले आहेत, ते लक्षात, त्याचे डायग्राम पण व्यवस्थित करून जायचे आहे. तर सर्कम पॅसिफिक बेल्ट जो आहे ना, लक्षात ठेवा, हा ज्वालामुखी प्रवण पण आहे, भूकंप प्रवण पण आहे. का? कारण की इथे जे आपण तुम्ही प्लेट टेक्टॉनिक्स वाचलं असेल तर तुम्हाला लक्षात आलं असेल की इथे एक तर दोन भूमंच एकमेकांपासून बाहेर जातात, लांब जातात, किंवा दोन भूमंच एकमेकांना आदळतात पण. आणि लक्षात, एकमेकांवर आदळतात पण. तर इथे लक्षात ठेवा. आणि याच मुळे इथे काय तयार झाले आहेत, जागृत ज्वालामुखी. म्हणून याला आपण रिंग ऑफ फायर पण म्हणतो. काय म्हणतो, रिंग ऑफ फायर. आणि बघा तुम्हाला माहिती आहे की ज्वालामुखीमुळे पण भूकंप येतात. येस, काही ठिकाणी सौम्य येतात, काही ठिकाणी मोठे. तर हे जे रिंग ऑफ फायर किंवा सरकम पॅसिफिक बेल्ट आहे, जागृत ज्वालामुखी खूप सारे आहेत. येस, हे बरोबर आहे. अपसरण भूपट्ट सरस क्षेत्र आणि केंद्रभिमुख भूपट्ट सरस, म्हणजेच काय, कन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स. म्हणजे ह्या भागामध्ये तुम्ही बघणार की दोन भूपट्ट एकमेकांपासून लांब पण जातात आणि दोन भूपट्ट एकमेकांवर आदळतात पण. बरोबर. जे दोन भूपट्ट एकमेकांपासून लांब जातात त्यावेळेस पण काय होतात, भूकंप होतात. जे एकमेकांवर आदळतात त्यावेळेस पण काय होतात, भूकंप होतात. तर ह्या भागामध्ये अनेक भूमंच धडकतात पण, लांब पण जातात, आणि यामुळे तिथे ज्वालामुखी पण आहे आणि भूकंप पण होतात. तर याचं उत्तर जे असेल ते काय असणार आहे, ऍक्च्युली याचं उत्तर जो आहे ना, हे सगळं यायला पाहिजे. वली पर्वत क्षेत्र, जागृत ज्वालामुखी, अ ब क ड. लक्षात ठेवा, इथे तो ऑप्शन दिला गेलेला नाहीये, पण अ ब क ड. का? कारण की जेव्हा दोन भूमंच एकमेकांवर धडकतात ना, त्याच वेळेस काय तयार होतात, वली पर्वत, फोल्ड माउंटन्स. आता तुम्हाला उदाहरण घेऊयात, आपला भारतामध्ये जे हिमालयन्स आहेत, राईट, हिमालय. दोन भूमंच कोणते आदळल्यामुळे हे तयार झाले हिमालय, एक तर इंडो ऑस्ट्रेलियन भूमंच आणि वरतून येणारी युरेशियन भूमंच. दोघं आदळले आणि तेथील समुद्र जो होता त्यातला गाळ दाबला गेला आणि मग घडीचे पर्वत तयार झाले. सेम अँडीज आणि रॉकीज, बरोबर, दोन भूमंच आदळल्यामुळेच घडीचे पर्वत तयार झालेत आणि ते पण काय आहे, भूकंप प्रवण क्षेत्र आहे. बरोबर. तर हे चारही ऑप्शन्स येतील अ ब क ड. ओके. चलो, सो नेक्स्ट क्वेश्चन. कळालं तुम्हाला, खूप मोठी थिअरी ही, आता मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगितलेलं आहे सगळं. ओके. चलो, आता नेक्स्ट क्वेश्चन. येस, भूगोल तज्ञ, जोड्या जुळवा, योग्य पर्याय निवडा. हा जो क्वेश्चन आहे, जो तुमचा रिवाइज सिलेबस दिलेला आयोगने, मेन्सचा म्हणते मी, रिवाइज सिलेबस मध्ये हे लिटरली मेन्शन केलेलं आहे त्यांनी. तर त्याच्यावर धरून आपण हा प्रश्न फ्रेम केलेला. भले मेन्सला दिलेलं आहे पण इकडे पण विचारली जातात अशी क्वेश्चन. तर डिटर्मिनिझम कोण होते, याला फॉलो करणारे विचारसरणीचे डिटर्मिनिझम, फेडरिक रेडझेल. आता डिटर्मिनिझम हे बघा, हे काय ना, ह्युमन जिओग्राफीची विचार प्रणाली, विचारसरणी, आपण थिंकर्स म्हणतो ना, ते आहेत. डिटर्मिनिझम हे विचारसरणीचे लोक, हे थिंकर्स हे काय म्हणजे यांचं काय सांगणं होतं ना, की निसर्ग हा काय आहे,
ॲक्टिव्ह असतो आणि मनुष्य काय असतो पॅसिव्ह. मनुष्याचं सगळ्या कार्य जी पण घडतात किंवा आपण जे निर्णय घेतो हे सगळं कशावर अवलंबून असतो, निसर्गावर. आलं लक्षात. यालाच या विचारसरणीला काय म्हटलं जातं, निश्चयवाद. हे काय म्हणतात, निसर्ग ॲक्टिव्ह, मनुष्य काय आहे पॅसिव्ह आहे. सगळ्या ॲक्शन्स आपल्या कोण ठरवतो, निसर्ग. तर याला आपण म्हणतो निश्चयवाद. तर याची फ्रेडरिक रेटझेल. त्याच्यानंतर शक्यतावाद, पॉसिबिलिझम. शक्यतावाद यांचं उलट. हे काय म्हणतात, मनुष्य जास्त ॲक्टिव्ह आणि पर्यावरण निसर्ग काय आहे पॅसिव्ह आहे. मनुष्य त्याच्या बुद्धीच्या बळावर काय करू शकतो, बदल घडवून आणू शकतो आणि त्याला जे करायचं तो करू शकतो. त्याला आपण म्हणतो शक्यतावाद. याचे जे आपण म्हणतो ना, हे कोणी सांगितली होती ही विचारसरणीचे मेन हेड जे होते हे होते विडाल दी ब्लाश. हे पण लक्षात ठेवा, कधी हे नाव दिलं तरी लक्षात ठेवणार. मी दिलं स्पष्टीकरण मध्ये विडाल दी ब्लाश. ठीक आहे. तर इथे तुम्हाला जे लक्षात ठेवायचं ते कोण होते, जेन ब्रोन्स. म्हणजे खूप सारे असायचे तर त्यातले कोण होते, हे जेन ब्रोन्स. नवनिश्चयवाद, निओ डिटर्मिनिझम, ग्रिफिथ टेलर. ग्रिफिथ टेलर हे ऑस्ट्रेलियन होते, लक्षात ठेवा. निओ डिटर्मिनिझम हे म्हणत होते दोघं पण, दोघांना ते बॅलन्स सांगत होते. जसं की आपण काही ठिकाणी मनुष्य आपल्या बुद्धीचं कार्य करून ॲक्शन्स घेऊ शकतो आणि काही ठिकाणी आपल्याला लिमिटेशन्स येतात, निसर्गाच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. तर यांनी कोणाची उपमा दिली होती, याला अजून एक म्हटलं जातं स्टॉप अँड गो डिटर्मिनिझम. स्टॉप अँड गो, थांबा आणि जा निश्चयवाद असं पण म्हटलं जातं. आणि यांनी उपमा दिली होती ट्रॅफिक सिग्नलची. कोणाची उपमा दिली होती यांनी, ट्रॅफिक सिग्नलची. की आपल्याला निसर्ग सिग्नल देत असतो, जोपर्यंत ग्रीन आहे, जोपर्यंत निसर्गाला त्रास होणार नाही तोपर्यंत मनुष्य कार्य करू शकतो. एकदा ऑरेंज झालं म्हणजे आता थांबा, आणि रेड म्हणजे मग आता आपण अनुभवतोच आहे सायक्लॉन्स वगैरे. दिस इज रेड. आपण अनुभवतो ना, हे करून टाकलं, ग्लोबल वॉर्मिंग वाढलं, इंटेन्सिटी ऑफ सायक्लॉन्स वाढले, तर इथे आपल्याला स्टॉप, दिस इज अ रेड सिग्नल. आलं लक्षात. तर दिस इज अ स्टॉप अँड गो डिटर्मिनिझम. तर हे ग्रिफिथ टेलर. आणि संभाव्यवाद, प्रोबॅबिलिझम, प्रोबॅबिलिटी, हे OH स्पिट, हे पण बॅलन्स्ड. म्हणजे यांचं पण सांगणं कसं होतं, डिटर्मिनिझम आणि पॉसिबिलिझम बोथ. मनुष्य काय करू शकतो, म्हणजे जसं आपण भौगोलिक परिस्थिती बघून ॲक्शन घेऊ शकतो. यांनी जास्त नव्हतं सांगितलं, प्रोबॅबिलिटी सांगितली होती यांनी, इथे करू शकतो नाही करू शकतो. तर हे कोण होते, OH स्पेट. ओके, क्लिअर सगळ्यांना. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू पण आणि प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यू पण. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 65. येस, दिलेली आकृती कोणतं काय दर्शवतो तुम्हाला, हे प्रत्यावर्त उत्तर गोलार्ध. दिस इज अ अँटी सायक्लॉन. फर्स्ट, अँटी सायक्लॉन काय आहे, प्रत्यावर्त काय आहे. प्रत्यावर्त म्हणजेच काय असतं, केंद्रस्थानी जास्त दाब, बाहेर येणार कमी दाब होता. आता डायग्राम बघा, आतमध्ये जास्त भार आहे आणि बाहेर आले तर काय आहे, कमी कमी दाब होत आहे. आणि हीच कधी सायक्लॉनची मी डायग्राम दिली असती, सपोज हीच डायग्राम उलटी असती, तर ही आतमध्ये कमी दाब आणि सभोवताली बाहेर जास्त दाब राहिला असतं. तर ही कोणाची राहिली असती, सायक्लॉनची. पण हे उलट आहे ना, तर दिस इज अँटी सायक्लॉन. राईट. म्हणजे तुमचे दोन वरचे तर ऑप्शन्स कट झाले, आता राहिले खालचे दोन. राईट. आता अँटी सायक्लॉनची वाऱ्याची डायरेक्शन कशी असते, उत्तर गोलार्धामध्ये इट इज अ क्लॉकवाईज आणि दक्षिण गोलार्धात अँटी क्लॉकवाईज. आता इथे काय दिलंय, क्लॉकवाईज आहे. सी, अँटी सायक्लॉन क्लॉकवाईज कोणत्या गोलार्धात फिरतात, नॉर्दर्न हेमिस्फिअर, उत्तर गोलार्ध. समजलं, क्लिअर. सो ही डायग्राम कोणाची, ऑप्शन 3 इज द आन्सर. हेच बघा, कधी आवर्त उत्तर गोलार्ध राहिलं असतं तर इथे प्रेशर, इकडे कसं प्रेशर राहिलं असतं, लो प्रेशर, सभोवताली हाय प्रेशर. आणि विंड्सची डायरेक्शन कशी राहिली असती, अँटी क्लॉकवाईज. कशी राहिली असती, अँटी क्लॉकवाईज. क्लिअर, उलट. ओके, जिओग्राफी कंप्लीट. आता सायन्स. चलो, आता योग्य विधान निवडा. क्वेश्चन नंबर 66. वनस्पती व जीवाणू प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत ऑक्सिजन व पाणी तयार करतात. बघा, प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिस, तुम्हाला माहिती आहे फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण मध्येच O2 तयार होतो. येस, पण आपण इथे काय दिलंय, फक्त वनस्पती दिलंय का, नाही, जीवाणू पण. आणि तुम्हाला माहिती आहे काही जे जीवाणू आहेत, किंगडम मोनेरा, जीवाणू कोणत्या किंगडम मध्ये येतात, किंगडम सृष्टी मोनेरा. काही फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया आहेत
जे प्रकाश संश्लेषण करतात, सल्फर बॅक्टेरिया, पर्पल सल्फर बॅक्टेरिया, ग्रीन सल्फर बॅक्टेरिया, हे सगळे काय आहेत, प्रकाश संश्लेषण करणारे फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया आहेत. पण बघा, वनस्पती आणि जीवाणूंची प्रकाश संश्लेषण प्रक्रिया सारखी असते का? नाही. वनस्पतीची जी प्रक्रिया असते फोटोसिंथेसिस, दॅट इज एरोबिक, ऑक्सिजनच्या सानिध्यात होते. आणि जीवाणूंची जी असते प्रकाश संश्लेषण क्रिया ही कशी असते? एनएरोबिक. कशी असते? एनएरोबिक, ऑक्सिजनचा वापर करत नाही. क्लिअर? मी रिॲक्शन्स पण तुम्हाला दिलेली आहे. सी, आपण रिॲक्शन पण लिहून घेऊया वाटलेस. ठीक आहे, वरती लिहिते मी. वनस्पतीची कशी आहे दिले आहे मी, स्पष्टीकरण मध्ये सगळं दिलेलं आहे. सो सी, इथे काय तयार झालं? H2O प्लस O2, ऑक्सिजन तयार झालं, पाणी पण तयार झालं. राईट? ही वनस्पतीची केली आपण आता. राईट? आता बॅक्टेरियाची करूयात. इवन बॅक्टेरिया एनारोबिक कंडिशन्स मध्ये होतात, कार्बन डायऑक्साईडचं असणार आहे. पण इथे ऑक्सिजन आहे का? नो. कोणत्या? 12 हायड्रोजन सल्फाइड. ठीक आहे. आणि मग ग्लुकोज तर तयार करतात, बिकॉज इवन दे नीड एनर्जी. यस. पाणी पण तयार होणार आहे इथे. यस. पण इथे ऑक्सिजन तयार होईल का? नाही. काय रिलीज होतं आहे? सल्फर. समजलं? सो हे जे आहे तयार करतात बिलकुल नाही. दुसरं, वॉन नील यांनी 1931 साली प्रकाश संश्लेषण प्रक्रिया व परिकल्पना दिली. यस, हेच होते प्रथम ज्यांनी सांगितलं होतं की जे पण ऑक्सिजन रिलीज होतो प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये, जे पण ऑक्सिजन तयार होतं, इट इज ड्यू टू फोटोलायसिस ऑफ वॉटर. पाण्यापासून ऑक्सिजन तयार होतो, कार्बन डायऑक्साईड पासून नाही. वॉन नील 1931 पर्यंत, जोपर्यंत ही परिकल्पना नव्हती आली तोपर्यंत अशी धारणा होती की जी पण ऑक्सिजन बाहेर पडतो हे CO2 पासून तयार होत आहे, CO2चं विघटन होऊन ऑक्सिजन. पण वॉन नील यांनी हे सांगितलं की नाही, त्यांनी एक्सपेरिमेंट केलं होतं आणि सांगितलं की नाही, वॉटर पासूनच काय तयार होत असतो? ऑक्सिजन. हे लक्षात ठेवा परिकल्पना. ओके, हे स्टेट बोर्ड मध्ये पण आहे तुम्हाला. सो फक्त विधान कोणता योग्य आहे? फक्त ब योग्य. ओके, नेक्स्ट. गाउट हा आजार खालीलपैकी कोणत्या घटकाच्या संचयनामुळे होतो? गाउट. पहिले तर गाउट हा तुमचा हाडांचा आजार आहे. हाडांच्या जॉईंट्स, जे पण आपले जॉईंट्स असतात ना, इथे युरिक ऍसिड काय साचून जातं? युरिक ऍसिड. कधी रक्तामध्ये युरिक ऍसिड जास्त झालं तर हा युरिक ऍसिड तुमच्या जॉईंट्समध्ये, सांध्यांमध्ये साचतो आणि मग जॉईंट पेन्स होतात. याला आपण म्हणतो गाउट. ओके, आणि हे युरिक ऍसिड आपल्या रक्तामध्ये का जास्त तयार होत जातो? जेव्हा मेटाबॉलिझम कोणाचं चयापचय, जे आपण म्हणतो ना प्युरिन्स ॲडिनाइन आणि गॉनिन यांचं ज्यावेळेस मेटाबॉलिझम जास्त होतो त्यावेळेस युरिक ऍसिड ह्या न्यूक्लिक ऍसिडच्या मेटाबॉलिझममुळे काय जास्त तयार होतो? युरिक ऍसिड. हे लक्षात ठेवणार. तर आन्सर 2. आणि इथे लॅक्टिक ऍसिड पण दिलंय. लॅक्टिक ऍसिड ज्यावेळेस तुमच्या मसल्स स्नायूमध्ये जेव्हा लॅक्टिक ऍसिड साचतो त्यावेळेस आपले स्नायू दुखतात. ट्रेकिंग वगैरेला, पर्वत वगैरे चढून आले तुम्ही, खूप जास्त पळाले, जास्त एक्सरसाइज केली तर आपले पोटऱ्या वगैरे दुखतात ना. का? कारण लॅक्टिक ऍसिड तिथे. कारण की काही वेळेस ज्यावेळेस आपल्या मसल्सला खूप ऑक्सिजनची गरज असते आणि विगरस एक्सरसाइज करत असताना आपले मसल्स एनएरोबिक पद्धतीने ऊर्जा तयार करतो आणि त्यावेळेस एक प्रोडक्ट तयार होतो लॅक्टिक ऍसिड आणि ते डिपॉझिट होतं. सो लॅक्टिक ऍसिड नाही. उत्तर आहे याचा गाउटचा युरिक ऍसिड. नेक्स्ट क्वेश्चन. मॅल्फिजियन बॉडी हे नेफ्रॉनचे कोणते भाग मिळून बनते? मॅल्फिजियन बॉडी. नेफ्रॉन माहिती, किडनीचा युनिट, फंक्शनल युनिट. यस, बघा तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा नेफ्रॉनचं स्ट्रक्चर काढतो, आपण असं एक कप काढतो, माझी डायग्राम आता बरोबर नाही येणार, असा येतो. यस, आणि त्याच्या आतमध्ये पूर्ण कॅपिलरीजचा एक गोळा असतो. यस, याला आपण काय म्हणतो? बाउमन्स कॅप्सूल, बाउमन्स संपुट मराठीमध्ये ह्या कॅप्सूलला. आणि आतमध्ये जो कॅपिलरीजचा पूर्ण गोळा आहे, केशवाहिनींचा गोळा, याला आपण म्हणतो ग्लोमेरुलस. काय म्हटलं जातं? ग्लोमेरुलस. आणि या पूर्ण एकंदरीत या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं? मॅल्फिजियन बॉडी. काय म्हटलं जातं? मॅल्फिजियन बॉडी. तर अ आणि ब हे दोघं एकत्रित मिळून मॅल्फिजियन बॉडी तयार करते. आणि त्याच्यानंतर नेफ्रॉनचा कोणता भाग येतो? PCT. कोणता भाग येतो? PCT. त्याच्यानंतर हेनलेसचा वळसा, हेनलेस लूप. आणि त्याच्यानंतर DCT आणि मग येते कलेक्टिंग
ट्युब्युल असंच आहे ना. येस. कधी सपोज तुम्हाला नेफ्रॉनची डायग्राम दिली त्याला लेबलिंग करायला सांगितलं तरी लक्षात ठेवा. आणि हॅन्डलेसचा वळचा असेंडिंग डिसेंडिंग, जी पण असेंडिंग असते खाली उतरणारी ही थीन असते, ही बारीक नळीसारखी असते. जी वरती जाणारी असते ही कशी असते, जाड असते. हे पण मायन्यूट बिकॉज ह्याचा खूप मोठा रोल असतो, हे पण लक्षात ठेवणार. डीसीटी आणि पीसीटी. ओके चलो, तर इथे बॉमेन्स कॅप्सूल आणि ग्लोमेरुलस उत्तर आहे अ आणि ब. चलो नेक्स्ट क्वेश्चन, जोड्या लावा. रक्ताचा कर्करोग ल्युकेमिया, ग्रंथीचा कर्करोग ॲडिनोमा, लसिका पेशींचा लिम्फेटिक सिस्टमचा लिम्फोमा, आणि संयोजी ऊती म्हणजेच कनेक्टिव्ह टिश्यूचा कॅन्सर असेल तर सार्कोमा. ओके सिंपल. कॅन्सर म्हणजेच काय, अनियंत्रित पेशींची वाढ होणे याला आपण म्हणतो कॅन्सर. अनकंट्रोल ग्रोथ ऑफ सेल्स यालाच काय म्हटलं जातं, कॅन्सर म्हणतात. ठीक आहे चलो. आता पावडरी मिल्ड्यू हे वनस्पतीवरील हा आजार आहे. पावडरी मिल्ड्यू, डाउनी मिल्ड्यू तुम्ही बघितलं असेल बघा, काही शेती असेल किंवा घरी पण रोपं असतात तर काही जण याला मावा पण म्हणतात. व्हाईट कलरची पावडर आलेली असते बघा पानांवर किंवा स्टीम खोडवर, है ना, ते म्हणजेच पावडरी मिल्ड्यू. ठीक आहे. आणि डाउनी मिल्ड्यू, डाउनी मिल्ड्यू एक इथे मी पावडरी दिलाय, दुसरं असतं डाउनी मिल्ड्यू. डाउनी मिल्ड्यू पानं जी असतात ना, वनस्पतीचे पानं असे पिवळसर होत जातात. काय होतात, पिवळे पिवळे होत जातात, त्यांच्यावर असे पॅचेस येतात. ठीक आहे, ती म्हणजेच कोणतं असतं, डाउनी मिल्ड्यू. तर पावडरी आणि डाउनी मिल्ड्यू इट इज अ फंगस डिझीज. कोणते आहे, कवकजन्य आजार आहे, ज्यावेळेस वनस्पतींवर फंगस. आणि हे फंगस डिझीज का होतो, ड्यू टू लॅक ऑफ सनलाईट, त्यांना पूर्ण सूर्यप्रकाश उपलब्ध झाला नसेल किंवा एअर हवा त्यांना मोकळी भेटत नसेल त्यावेळेस. आणि हा जो आजार आहे ना, हा कवकजन्य फंगल डिझीज हे अनेक वनस्पतींवर होतं, असं खास एकच स्पेसिफिक नाही आहे, अनेक वनस्पतींवर हा आजार होतो. मग अँटी फंगल टाकून, आणि ते काय खूप डेंजर पण नाही आहे, ट्रीटमेंट केली, धुतलं प्लांट व्यवस्थित इनिशियल स्टेजमध्ये तरी ते चांगलं होऊन जातं. ओके, तर पावडरी मिल्ड्यू, डाउनी मिल्ड्यू, कवकजन्य. आता इथे अजून एक लक्ष ठेवा, आता आपण सायन्स तुम्ही वाचलंय, कवक, सृष्टी कवक वाचली असेल. येस, सृष्टी कवक मध्ये तुम्ही झायगो, ॲस्कोमायसिड्स हे सगळं वाचलंय ना. येस, तर हे कोणते आहेत, ॲस्कोमायसिड्स. कोणते आहेत, ॲस्कोमायसिड्स. बॅसिडोमायसिड्स वाचलेत ना तुम्ही फंगसमध्ये हे सगळे. तर त्यापैकी कोणत्या वर्गाचे फंगस आहेत हे पावडरी मिल्ड्यूवर हे करणारे, ॲस्कोमायसिड्स. ठीक आहे. नेक्स्ट आता जोड्या लावा. आपण एक सूत्र दिले आहेत, फॉर्म्युलाज कोणाचं आहे, C5H10O4 आहे. डीऑक्सिरायबो, डीऑक्सी ना एक ऑक्सिजन कमी झालेला असतो, दॅट इज DNA, DNAची शुगर, राईट. C5H10O5 रायबोन्यूक्लिक ॲसिड, RNA ची शुगर. C6H12O6 सिंपल आपली जी शुगर ग्लुकोजचं सूत्र. गॅस. आणि सेडोहॅप्ट्युलेज, ज्यावेळेस C7 शुगरमध्ये किती कार्बन आहे, 7. हे पण मोनोसॅकराइड आहे, लक्षात ठेवा. अगेन ही जी आहे दिस इज मोनो, सेडोहॅप्ट्युलेज इज अ मोनोसॅकराइड. हे फ्रूट्स मध्ये तुम्हाला मिळते, ही शुगर फ्रूट्समध्ये असते, गाजरमध्ये असते. ओके चलो, सो नेक्स्ट क्वेश्चन नाव. आपण वेळेवर आहोत का मागेच झालो आहेत, आहे ना वेळेवर आज. चलो, खालीलपैकी जलजन्य सस्तन प्राणी कोणते, जलजन्य. हे बघा ॲक्वेटिक मॅमल्स विचारलंय तुम्हाला, ॲक्वेटिक मॅमल्स. ठीक आहे, वेल, डॉल्फिन आणि सील, है ना. वेल मासा, डॉल्फिन, सील, दिस आर ऑल मॅमल्स. मी पूर्ण लिस्ट तुम्हाला स्पष्टीकरण मध्ये दिलेली आहे, ॲक्वेटिक मॅमल्स कोणते आहेत, सस्तन प्राणी कोणते आहेत, जलजन्य. ओके, आता इथे बघ ना, शार्क पण दिलंय पहिल्या ऑप्शन मध्ये. शार्क, शार्क हे काय आहे, इट इज अ फिश. मासे आहेत ना, आणि फिश ही कोणता मासा आहे, मास्यामध्ये पण कार्टिलेजिनियस, है ना. येस. त्याच्यानंतर ट्रायगॉन, ट्रायगॉन 2 ठिकाणी दिसतं. ट्रायगॉन म्हणजेच काय, याचं उर्फ नाव काय आहे, स्टिंग्रे मासा ऐकले, स्टिंग्रे समुद्रात राहतो. स्टिंग्रे मासाचं दुसरं नाव आहे ट्रायगॉन.
आयोग असेच करते, नावं बदलून देते, लक्षात ठेवा. चिंगरे मासा. ठीक आहे. चलो, सो नेक्स्ट क्वेश्चन आता. वाहकामध्ये तयार होणारी उष्मा हिट डॅशवर अवलंबून असते है ना. आता बघा, कंडक्टर, जे पण कंडक्टर हे एखादा वाहक आहे, त्यामधनं जेव्हा इलेक्ट्रिसिटी पास करते तर आपल्याला माहिती आहे ना, हीट तयार होते, उष्ण होते. हे तर याच्यासाठी कोणता नियम आहे? पहिले तर तुम्हाला नियम आठवायला पाहिजे. जूल्स लॉ आहे. येस, आपण जूल्स असं, पण तो ॲक्च्युली जूल्स लेन्स लॉ आहे तो, हे पण लक्षात ठेवा. एकत्रित आहे हा जूल्स लेन्स लॉ. तर हे काय, विद्युतधारेचा वर्ग. यस, ज्या वेळेस एखाद्या वाहक, गुड कंडक्टर, एखादी काडी असेल कॉपरची समजा, त्यातनं करंट जात आहे, त्याचा वर्ग वाहकाचा रोध, जे पण काडीमधनं, जे पण वाहकामधनं त्याचा रेझिस्टन्स केवढा आहे ते, आणि विद्युतधारा वाहून जाण्याचा कालावधी. ते हे सगळ्यांना हे काय असतं, डायरेक्टली प्रपोर्शनल. तर उत्तर काय असणार आहे, आय स्क्वेअर आर टी. हे टी जे आहे स्मॉल. तर उत्तर आहे ऑप्शन 4 इज द आन्सर. समजलं. फक्त एकच ऑप्शन नाही येणार. काही जणांनी समजा विद्युतधारेचा वर्ग, नो, हे सगळे असेल. कारण की बघा, रेझिस्टन्स म्हणजेच काय असतं ना, की रेझिस्टन्स याच्यामध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन्स फ्लो होता, इलेक्ट्रिसिटी केव्हा जाते आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्स मूव्ह होता. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉन्स मूव्ह होत असताना, हालचाल करत असताना, त्यांना मध्ये कोणी अडथळे आले लक्षात, अडथळा आला तर त्यांना खूप ताकद द्यावी लागेल ना पुढे सरकायला. आणि ताकद म्हणजेच काय असते, त्याच्यामुळे हीट काय होते, जनरेट होते. अजून काय होते, हीट जनरेट होते. क्लिअर. तुम्ही ऑलरेडी त्याला बाहेरून उत्तेजित केला, इलेक्ट्रिसिटी बाहेरून पाठवली आहे. इलेक्ट्रॉन्स आता काय होत आहे, मूव्ह व्हायला लागले, त्यांना मध्ये रोध येत आहे, ते त्यांना ताणून ताणून म्हणजे झगडे करत पुढे जात आहे. एनर्जी तेवढी रिलीज होते, उष्ण होत आहे. आणि किती कालावधीसाठी, किती टाइमसाठी ते जात आहे ते पण आहे. शॉर्ट टाइम असेल तर जास्त तापणार नाही, जास्त दीर्घ काळापर्यंत तुम्ही टाकलं तर इलेक्ट्रिसिटी पाठवली तर जास्त गरम होणार. आलं लक्षात. त्याच्यामुळे उत्तर काय येणार तुमचं, आय स्क्वेअर आर टी. ऑप्शन 4 इज द आन्सर. हा जूल्स लॉ आहे, लक्षात ठेवणार. नेक्स्ट क्वेश्चन आता, अयोग्य विधान निवडा. वेगवेगळ्या माध्यमातून होणाऱ्या ध्वनीच्या प्रसारणाचा न्यूटनने अभ्यास केला आणि ध्वनीचा वेग माध्यमाच्या इलेस्टिसिटी आणि घनतेवर अवलंबून असतो. बरोबर आहे है ना. येस, जेवढी जास्त डेन्सिटी तेवढं साऊंडचा वेलोसिटी किंवा स्पीड कशी असेल, जास्त असेल है ना. म्हणून बघा, स्थायूमध्ये जे पण सॉलिड असेल त्यात वेग जास्त, त्यापेक्षा कमी वेग गॅस, लिक्विडमध्ये त्याच्यापेक्षा कमी वेग गॅसेसमध्ये, कारण डेन्सिटी कमी कमी होत जाते. येस. आणि इथे इलॅस्टिसिटी, इलॅस्टिसिटी इथे आपलं रबर बँड ही इलॅस्टिसिटी, फिजिक्सची इलॅस्टिसिटी काय असते, जे लवकर परत त्यांच्या जागेवर येत नाही, ज्याला डिफॉर्म करायला खूप वेळ लागतं, याला ते काय म्हणतात फिजिक्समध्ये, इलॅस्टिसिटी. अदरवाईज तुम्ही इलॅस्टिसिटी आपण काय म्हणतो, हे घेतलं रबर बँड आणि हे आलं, दॅट इज नॉट इलॅस्टिसिटी इन फिजिक्स. हे पण लक्षात ठेवा. ज्याला खूप ताण लागते परत त्याला मूळ स्थान, याला काय म्हणतात, इलॅस्टिसिटी. तर तुम्हाला माहिती आहे, जे डेन्स असतात बरोबर, त्यांची इलॅस्टिसिटी कशी असेल, जास्त. बरोबर, म्हणून हे बरोबर आहे. येस. आणि तुम्हाला माहिती आहे की साऊंड वेव्स कधीच व्हॅक्यूम मधनं प्रवास करत नाही, त्यांना एक माध्यम लागतो. तर सॉलिडमध्ये जास्त वेग, त्याच्यानंतर लिक्विड, त्याच्यानंतर गॅसेस. ओके, सो हे बरोबर आहे, हे न्यूटन्सनेच बघितलं होतं. यस. तापमान 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढ झाली तर ध्वनीचा हवेतील वेग सुमारे 0.6 मीटर इतका वाढतो. यस, हे पण आहे. कोरड्या हवेपेक्षा दमट हवेत ध्वनीचा वेग कमी असतो. रॉंग है ना. दमट हवेत ध्वनीचा वेग कसा असतो, जास्त. म्हणून आता एवढं दमट झालंय वातावरण, ह्युमिडिटी एवढी वाढले, काय काय आवाज ऐकायला येत आहेत आपल्याला. बरोबर, साधे वाऱ्याचं, जोरात वारा चालत असेल तरी आपल्याला आवाज येतोय का, बिकॉज ह्युमिडिटी काय झाली आहे, वाढली. कोरड्या हवेत येत नाही. क्लिअर. चलो, सो ऑप्शन 3 हे अयोग्य आहे. ध्वनीचं प्रसारण वाऱ्याच्या दिशेने होत असेल तर परिणामी वेग वाढतो. बरोबर. हेच कारण ध्वनी म्हणजेच काय, एनर्जीज आहे ना, तिथून तुम्ही इकडे पाठवतायत. बरोबर. सो ह्या दिशेनेच कधी वाऱ्याचा वेग आहे आणि इथेच तुम्ही इकडेच बोलताय तर ती अशी जाणार. बरोबर आहे, राईट. सो हे पण बरोबर आहे. तर ऑप्शन 3 हे अयोग्य आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नाव. ओके, युरेनियम 235 आणि 92 ह्या अणुपासून सी, आता इथे
आपण इथे घेऊयात. ओके, युरेनियम 235 आणि आता इथे 235 हे काय आहे, ॲटॉमिक मास नंबर, अणुवस्तुमान, बरोबर. आणि 92 काय आहे, ॲटॉमिक नंबर. ठीक आहे. आता यामधनं हे काय आहेत, रेडिओ ॲक्टिव्ह. हे काय आहे, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे. येस, रेडिओ ॲक्टिव्ह आहे म्हणजे यातनं अल्फा बीटा गॅमा कणांचं उत्सर्जन होत आहे. येस, आपण इथे काय दिला आता प्रश्न की या युरेनियम मधनं अणुपासून किती अल्फा कण बाहेर पडत आहेत, 7. किती अल्फा कण, 7 अल्फा किरण बाहेर पडतात. ज्यावेळेस अल्फा किरण बाहेर पडतात त्यावेळेस लक्षात ठेवा ॲटॉमिक मास कितीने कमी होतो, 4ने. कितीने कमी होतो, 4ने. आणि ॲटॉमिक नंबर 2, राईट. सो इथे काय येणार आता 7 × 4 किती झाले, 28. आणि 7 × 2 कारण ॲटॉमिक नंबर कितीने होतो, 2ने कमी होतो, म्हणजेच हे 28 आणि हे काय झालं 14. आता 235 - 28 करा, किती येणार, किती येत आहे सांगा मला, किती येतं ते. माझं मॅथ्स खूप खराब आहे. किती येतं, 260 नाही हो, 207. हो यस. आणि खाली 78. ओके गुड. आता हे तयार झालं, हा मूलद्रव्य तयार झाला. आता यात अजून आपण पुढे काय बघतोय की यातनं अजून काय बाहेर पडले आहेत, बीटा कण. ठीक आहे. आता बीटा कण जेव्हा बाहेर पडतात, बीटा कण जेव्हा बाहेर पडतं तर अणुवस्तुमान मध्ये काहीच फरक पडत नाही आणि अणु क्रमांक कितीने कमी होतो, 1ने. कितीने, 1ने. म्हणजे 4 बीटा कण गेली आहेत तर 4 × 1 4, कमी नाही होत, वाढतं ते, राईट, वाढतं. म्हणून 78 + 4 किती झाले, 82. आणि अणुवस्तुमान मध्ये नो चेंजेस, तर ते 207च राहणार आणि हे 82 झालं. पण हा मूलद्रव्य राहणार आहे का आता, कारण प्रोटॉन्सची संख्या चेंज झाली, इलेक्ट्रॉन्स तेवढे असणार, जेवढे प्रोटॉन्स तेवढे इलेक्ट्रॉन्स, म्हणजे हा मूलद्रव्य बदलला की नाही. येस, तर हा मूलद्रव्य काय झालं मग आता, लीड. काय होऊन जातं, लीड. इट विल नॉट, हे यू नाही राहणार, आता हे काय होणार, पीबी. आणि इथे 207 आणि खाली असणार आहे 82. तर आन्सर इज दिस वन, ऑप्शन 1. ठीक आहे. चलो आता नेक्स्ट 4 दिले, ते झालं असेल, समजलं ना तुम्हाला, दॅट इज इम्पॉर्टंट. ठीक आहे. चलो, पोटॅशियम परमॅंगनेट, कोणता क्वेश्चन होता, 75 ना, त्याचं मग आम्हाला आन्सर की चेंज करावी लागेल थोडीशी. ओके, पोटॅशियम परमॅंगनेटचा वापर पाणी शुद्धीकरणासाठी होतो. खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमुळे पोटॅशियम परमॅंगनेट पाणी शुद्ध करतो, वापरलं जातं पाणी शुद्धीकरणासाठी. येस, पोटॅशियम परमॅंगनेट काय करतो, ऑक्सिडेशन. काय करतो, ऑक्सिडेशन. पाण्यामध्ये ज्यावेळेस काही लोह, मॅंगनीज असे काही असेल किंवा बॅक्टेरियाज, आपण म्हणतो ना क्लोरेला, याच्यासारखी जे बॅक्टेरियाज असेल यांना काय करते, ती नाश करते. आणि हेवी मेटल्स असेल यांचं काय करते, ती ऑक्सिडेशन करते आणि त्याचं पीपीटी तयार होतो, म्हणजे मोठे मोठे कण, गाळ तयार होतो आणि मग याला आपण फिल्टर करून शुद्ध पाणी काढू शकतो. तो ऑक्सिडेशन, कोणत्या प्रक्रियेद्वारे, ऑक्सिडेशन, राईट. आता नेक्स्ट क्वेश्चन, राजवायू, नोबल गॅस, यालाच आपण इनर्ट गॅस पण म्हणतो, लक्षात ठेवणार. येस, संबंधी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे, नॉट ट्रू. हे अधातू स्वरूपात असतात. यस, दे आर नॉन मेटॅलिक इन नेचर, अधातू स्वरूपात असतात. का अधातू स्वरूपात दिसतात, हे पहिले तर हे लक्षात ठेवा. नोबल गॅस पिरियडिक टेबल मध्ये कोणत्या ग्रुप मध्ये आहेत, ग्रुप 18. ग्रुप 18 ना, असं शेवट वगैरे चालणार नाही, बी स्पेसिफिक. कोणता, 18 आहे ना, तिथे त्या शेवट कोणता आता हे आपल्याला माहीत असायला पाहिजे ना, ऑब्जेक्टिव्ह आहे. हां, ठीक आहे. ग्रुप 18 चे एलिमेंट आहे. येस, याला आपण इनर्ट का म्हणतो, बिकॉज याचे जे आउटर जे शेल आहे, ठीक आहे, हे सगळे काय आहेत, ऑक्टेट आणि हेलियमचं ड्युप्लेट कंप्लीट आहे, म्हणून ते कोणाला इलेक्ट्रॉन देत नाही, कोणाकडनं घेत नाही, म्हणून हे काय, नॉन रिएक्टिव्ह. ते कसे असतात, युजली नॉन रिएक्टिव्ह आपण, म्हणून याला आपण म्हणतो इनर्ट गॅसेस, बरोबर. आता ते अधातू स्वरूपात असतात. आता याला आपण खास अधातू स्वरूपात का सांगतो आहोत, बिकॉज याच्यामधनं पण कधी इलेक्ट्रिसिटी पास केली तर इलेक्ट्रिसिटी हा जाऊ देत नाही. यांना कधी, या वायूंना कधी तुम्ही फ्रोझन केलं, वायू स्वरूपात आहे ना, यांना कधी तुम्ही फ्रोझन केलं खूप शीत तापमानामध्ये, तर हे
मेटल सारखे राहत नाही, म्हणजे यांना तुम्ही ताणलं वगैरे तर हे ताणले जात नाही. यांच्या जास्त कॅरेक्टरिस्टिक्स कशासारखे असतात, नॉन मेटल सारखे, म्हणून यांचा नेचर कशासारखं सांगलं जातं, अधातू स्वरूपात. राईट. अणु स्वरूपात आढळतात. येस, एक्झिस्ट इन ॲटॉमिक फॉर्म, मॉलिक्युल फॉर्ममध्ये नसतात, मोनो ॲटॉमिक फॉर्ममध्ये असतात. एक एक त्यांचा कण दिसतो तुम्हाला, ॲटम दिसतो, अणु. ते किरणोत्सारी असतात. नो, दे आर नॉट रेडिओ ॲक्टिव्ह एक्सेप्ट रेडॉन. फक्त एक रेडॉन सोडला तोच काय आहे, किरणोत्सारी. बाकी कोणतेच किरणोत्सारी नाही आहे, लक्षात ठेवा. एक्सेप्ट रेडॉन लिहून टाका. झेनॉन हा सर्वात क्रियाशील आहे. येस. आत्ताच तुम्ही म्हणणार की मॅम फर्स्ट वाक्य म्हणजे तुम्ही म्हटलं की हे कोणाशी क्रिया करत नाही, ॲक्शन घेत नाही. पण बघा 1962 मध्ये काय म्हणतात त्याला, एक्सपेरिमेंटमध्ये कळलं होतं ना की काही जे आहेत, लक्षात ठेवा, जसं झेनॉन, क्रिप्टॉन, हे जे वायू आहेत हे काय करतात ना, काही वेळेस विशिष्ट परिस्थितीमध्ये क्रिया करतात. का क्रिया करतात, आता मी इथे झेनॉनचं उदाहरण घेते कारण झेनॉन सर्वात जास्त क्रियाशील आहे. याचे इलेक्ट्रॉन्स किती आहे, झेनॉनकडे इलेक्ट्रॉन्स किती आहेत, 54. किती इलेक्ट्रॉन्स असतात, 54. यांची कधी आपण बघितली, यांना भरत गेलो, व्हॅलेन्स याची बघितली तर आतल्या थरामध्ये किती इलेक्ट्रॉन्स, 2. मग 8, मग किती होतात, 18. 18 आणि 8, बरोबर. आउटर शेल 8, ऑक्टेट कम्प्लीट. येस. आता मी ते हे असं लिहिले, पण तुम्ही असं पण काढू शकतात ना ती डायग्राम. येस. आणि तुम्हाला एक पिरियडिक टेबल अभ्यास करत असताना त्याची जेव्हा आपण वाचतो तुम्हाला माहिती आहे की जेवढं न्यूक्लियन, कारण आतमध्ये हा केंद्रक आहे ना, केंद्रकाच्या जवळ जे इलेक्ट्रॉन्स असतात ना यांना बाहेर काढणं अवघड असतं, बिकॉज ते दोघं एकमेकांशी फोर्सने हे असतात, यांना तुम्ही काढू शकत नाही. पण तुम्ही बघणार बाहेरचा हा जो इलेक्ट्रॉन आहे शेवटच्या शेलचा, हा केंद्रकापासून लांब आहे ना, तर विशिष्ट परिस्थितीत काय होतात, हे निघून जाऊ शकतात आणि ते क्रिया करू शकतात. म्हणून इथे सांगितलेलं आहे की झेनॉन हा काय आहे, सर्वात क्रियाशील आहे. समजला हा पॉइंट तुम्हाला, काय विशिष्ट परिस्थितीमध्ये, कारण हे केंद्रकापासून लांब असल्यामुळे यांच्या एवढी जास्त ताकद लागत नाही, कारण केंद्रक यांना खूप धरून नाही ठेवत ना, तर हे निघून जाऊ शकतात. सो झेनॉन जास्त. क्लिअर. चलो, सो इथे फक्त ऑप्शन 3 हे काय आहे, अयोग्य आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. विनेगर द्रवात, विनेगर काय असतं, ॲसिटिक ॲसिड असतं, पण कशामध्ये असतं, हे पाण्यामध्ये मिसळलेलं. तर किती प्रमाणात असतं, 5 to 8% ॲसिटिक ॲसिड पाण्यात मिसळलेलं असतं, त्याला आपण म्हणतो विनेगर. ओके. आम्ल आणि आम्लारी मध्ये होणारी उदासीनीकरण अभिक्रिया कोणत्या प्रकारची आहे, न्यूट्रलायझेशन. कोणत्या प्रकारची रिएक्शन आहे ही, डबल डिस्प्लेसमेंट येईल ना, बरोबर, बरोबर की नाही. हे बघा, एक आपण एक्झाम्पल घेऊयात. ऍसिड घेतलं, आम्ल घेतलं HCl, आम्लारी घेतलं तुम्ही NaOH, बेस घेतलं. येस. डबल डिस्प्लेसमेंट आहे. येस, कारण तुम्हाला इथे लक्षात येत आहे काय तयार झालंय, NaCl, आणि इथे काय तयार झालं बाकी, H2. दिस इज अ डबल डिस्प्लेसमेंट. काय दिलंय, नाही नाही नाही, दिस इज डबल डिस्प्लेसमेंट. ऑप्शन 1 आहे ते. तुम्हाला तर आलं असेल ना लक्षात, जेव्हा आन्सर देत असेल तेव्हा. तर ॲडिशन रिएक्शन कसं काय येणार, कारण PPT तयार होतं ना, NaCl म्हणजेच PPT, नमक तयार झालं, सॉल्ट तयार झालं. ॲडिशन रिॲक्शनमध्ये असं होणारच नाही. ओके. चलो, सो ठीक आहे, आन्सर तुम्ही करेक्ट करून घ्या ते. ओके. ॲस्प्रिनचे रासायनिक नाव, इथे पण थोडंसं ॲसिटिल सॅलिसायक्लिक ॲसिड आहे. हां, हे ॲसिटिल सॅलिसायक्लिक ॲसिड असं आहे का, ओके, इथे नाही आहे. ऑप्शन 2 इज द आन्सर. ॲस्प्रिनचे रासायनिक नाव. आता बघा, 0 डिग्री सेंटीग्रेड तापमानाच्या 5 ग्रॅम बर्फाचे 0 डिग्री सेंटीग्रेड तापमानाच्या पाण्यात रूपांतर होण्यासाठी लागणारी उष्णता किती असेल, किती लागणार उष्णता, याच्यासाठी एक फॉर्म्युला आणि लॅटंट हिंट दिली आहे त्यांनी, 80 कॅलरीज पर ग्रॅम. आता इथे बघा मास दिलेला आहे तुम्हाला, मास वस्तुमान दिलं किती, 5 ग्रॅम, बरोबर. यस. एल दिला आहे, लॅटंट हिट किती दिली आहे, 80. येस. विचारलं काय त्यांनी, उष्णता किती लागेल, तर हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, M5 × 80 400 कॅलरीज. उत्तर ऑप्शन 2 इज द आन्सर. हे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स आहे, लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन.
ध्वनीचा आपाती कोन, अँगल ऑफ इन्सिडन्स ही 30 डिग्री असतात, तर परावर्तित ध्वनी रिफ्लेक्टेड साऊंड हा परावर्तक पृष्ठभागाशी किती अंशाचा कोन करतो. ठीक आहे. आता एक सिंपल तुम्हाला लॉ ऑफ रिफ्लेक्शन एवढा माहित असेल, एक असा हा आपण मध्ये नॉर्मल काढतो, नॉर्मल काढला, येस, तो 90 डिग्रीचा असतो, येस. इथे आपाती कोन अँगल ऑफ इन्सिडन्स केवढा दिलाय तुम्हाला, 30 डिग्रीचा. आणि कधी पण तुम्हाला माहिती आहे की अँगल ऑफ इन्सिडन्स जो असतो हा नॉर्मल पासून लांब असतो, बरोबर, येस. आता हा इकडे आहे आणि जसंच हा डेन्सर मीडियम खाली गेला पाण्यात किंवा कोणत्याही डेन्सर मीडियम कडे गेला, आता हा आपण नॉर्मल खाली घेऊयात अजून, तर हा काय होतो, नॉर्मलच्या काय होतो, जवळ येतो, बरोबर. तर हा बेंड होणार, राईट, येस. आता तुम्हाला माहिती नॉर्मल केवढा आहे, 90 डिग्री. आपाती अँगल ऑफ इन्सिडन्स किती दिलाय, 30. तर उत्तर काय येणार, 60. तर उत्तर काय येणार तुमचं, 60 डिग्री. समजलं, समजलं, ओके. चलो आता नेक्स्ट थोडंसं याला काय हां डेन्सर मीडियमला गेलं तर इट्स मूव्ह टुवर्ड्स द नॉर्मल, म्हणजे ह्या नॉर्मलला काय म्हणतात, स्तंभिका म्हणतात मराठीत ना याला, त्याच्याकडे बेंड होणार, येस. आणि रेअर मीडियममध्ये हा स्तंभिकेच्या लांब असतो. ठीक आहे. चलो आता नेक्स्ट लघुदृष्टी असलेल्या, म्हणजे लघुदृष्टी इंग्लिशमध्ये याला आपण काय म्हणतो, मायोपिया. रिफ्लेक्टेड, हे रिफ्लेक्टेड, हो हो, 30, ओके, 30. अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन बोथ आर सेम ॲज पर लॉ ऑफ रिफ्लेक्शन, बरोबर. पण हे सेम येणार नाही बिकॉज त्याला दोन मीडियम कापायचे आहेत ना, त्याच्यामुळे 90 मायनस 30 किती येणार, 60. कारण आपण बघा सोनार जेव्हा आता 30 दिलाय, हम्म, 60, हां 60, हां तेच तर आपण 60 सांगितलं, पण मी कुठे कन्फ्युजन कुठे आहे, 30, ओके, समजलं का आता. ठीक आहे. याचं ॲप्लिकेशन कधी तुम्ही बघितलं, सोनार माहिती तुम्हाला, साऊंड रेंजिंग अँड नॅव्हिगेशन, त्याच्यात हाच अप्लाय होतो. अडथळा, अडथळा जिथे असेल, म्हणजे तुम्हाला समुद्राची खोली मोजायची असेल तर साऊंड पाठवला जाणार, आता खोली जिथे खाली पृष्ठभाग असेल तिथे तो आढळेल साऊंड. आणि रिफ्लेक्शन म्हणजेच काय, तो परत वरती येणं, बाउन्स झाला अगेन इट बाउन्स बॅक. समजलं का, याच्या ह्या मेकॅनिझमवर हे काम करतं ना. ठीक आहे, आपण बाहेर कारण वेळ होत आहे, अजून 2-3 क्वेश्चन्स राहिले, पण ज्यांना कन्फ्युजन असेल तुम्ही मला नंतर अजून विचारून घ्या. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन, लघुदृष्टी याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, मायोपिक आय, मायोपिया. व्यक्तींची क्षमता, पॉवर ऑफ लेन्स किती लिहिली आहे, -1.25 डायोप्टर. ठीक आहे. तर नाभी अंतर, नाभी अंतर म्हणजेच काय, फोकल लेंथ विचारली आहे त्यांनी, आणि भिंगाचे स्वरूप, कोणती भिंग लेन्स वापरली जाणार. आता तुम्हाला माहिती आहे की जे पण फोकल लेंथ असतं त्याचं फॉर्म्युला आपण कसं लिहितो, D इज इक्वल टू 1/f. डी म्हणजे पी, इथे पी लिहूयात, पॉवर ऑफ द लेन्स इज इक्वल टू 1/f, फोकल लेंथ. पॉवर ऑफ द लेन्स किती दिली आहे ऑलरेडी, -1.25 इज इक्वल टू 1/f. फोकल लेंथ काढायची आहे तुम्हाला, एफ इकडे घेणार, फोकल लेंथ 1/-1.25 किती येतं बघा, 0.8 समथिंग, येस 0.8. दिस हे मीटरमध्ये घेऊ कारण हे मीटरमध्ये आहे, तर याचं कन्वर्जन तुम्ही सेंटीमीटरमध्ये केलं तर किती येणार, 80 सेंटीमीटर. तर आहे 80 सेंटीमीटर, येस. आणि इथे तुमची लेन्स कोणती येणार आता, अंतर्वक्र. हे कसं काय काढायचं, कधी पण जेव्हा मायनसमध्ये फिगर असेल ना तुम्हाला दिलेली, तर लगेच उत्तर काढायचं, दिस इज अ कॉन्केव्ह लेन्स. आणि जेव्हा फक्त हे कधी मायनस नसतं दिलेला, इथे फक्त पॉझिटिव्ह +0.25 दिलं असतं, तर तुमचं उत्तर काय असतं, बहिर्वक्र. जेव्हा पॉझिटिव्ह असते त्यावेळेस कॉन्व्हेक्स, निगेटिव्ह असते त्यावेळेस कॉन्केव्ह. हे काही गोष्टी फिट करून ठेवा. ठीक आहे. चलो, तर उत्तर आहे तुमचं ऑप्शन 4 इज द आन्सर. ठीक आहे. हे आता आपल्याला एक्झाम मध्ये उत्तर काढायचं म्हणून हे फिट करा, याच्या रूल्स असतात काही, मागे इमेज पुढे इमेज, कोऑर्डिनेट सिस्टीम असते, पण आपण आता फक्त एक बेसिक लक्षात ठेवा, असं प्रश्न आलं तर
ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. आता एक मूलद्रव्याच्या अणूमध्ये परस्पर बंध निर्माण होऊन शृंखला तयार होण्याच्या गुणधर्मास काय म्हणतात? मालिकाबंध, कॅटेनेशन. आणि कोणाकडे प्रॉपर्टी आहे? कार्बन. म्हणून कितीतरी मूलद्रव्य, कितीतरी प्रोडक्ट्स कार्बनपासून तयार झाले आहेत ना. येस, बिकॉज त्यांच्यामध्ये ती सिमिलर जे ॲटम्स म्हणतात हे एकमेकांना काय होतात? जॉईन होऊ शकतात, चेन तयार करतात. त्याला आपण म्हणतो कॅटेनेशन. आयसोमेरिझम म्हणजेच काय? एकच फॉर्म्युला असतो पण त्यांचं स्ट्रक्चर, ॲटमचं स्ट्रक्चर कसा मांडलेला असतो? वेगवेगळा. त्याला आपण म्हणतो आयसोमेरिझम. ओके. चलो आता नेक्स्ट आय थिंक लास्ट क्वेश्चन. जडत. आता इथे न्यूटन्सचे लॉ दिले आहेत. ओके. जडत्व कोणता आहे? कमॉन, कोणता नियम आहे तो? फर्स्ट लॉ. कारण समजा एखादी गोष्ट याची पडली आहे आणि एखादे भरभर पंखा असं जोरजोरात फिरत आहे, जोपर्यंत या गोष्टीला मी उठवत नाही किंवा मी बाहेरून फोर्स देत नाही तोपर्यंत हलणार आहे का? नाही. हा पंखा बिरबिर सुरू आहे, जोपर्यंत त्याला आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय करत थांबणार आहे का? नाही. एक फोर्स अप्लाय करणार नाही तोपर्यंत ते त्यांची पोझिशन चेंज करत नाही. याला आपण म्हणतो लॉ ऑफ इनर्शिया. ठीक आहे. ओके. तर हा पहिला लॉ दिला होता. त्याच्यानंतर क्रिया व प्रतिक्रिया बोल, ऍक्शन अँड रिॲक्शन फोर्स. जी पण ऍक्शन त्याची अपोजिट. दिस इज द थर्ड लॉ. रॉकेट ह्याच मेकॅनिझम थर्ड लॉवर चालतात ना. रॉकेट वरती एखादा रॉकेट लॉन्च होताना, मिसाईल लॉन्च होताना बघितलं असेल टीव्ही मध्ये, जेव्हा मिसाईल वरती जाते खाली पण मोठा वायूचा झोत बाहेर पडतो की नाही. इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. म्हणूनच ते वरती जाऊ शकतं रॉकेट. तर हा थर्ड लॉ, राईट. आणि संवेग, मोमेंटम दुसरा नियम. त्याचा फॉर्म्युला काय आहे? फोर्स इंटू मास इंटू ॲक्सेलरेशन. डायरेक्ट इथे आता तुम्हाला असं सांगते आहे. ओके. चलो आता नेक्स्ट झालं झाले क्वेश्चन्स. ओके. हे करंट अफेअर्सचं 86. चलो मग थँक्यू.